भाजपाकडे खूप लोकांची मागणी त्यावेळेला असायची, पण काँग्रेसचा उमेदवार कोण येतो समोर हो. ते जाहीर झाल्यानंतर मग मागणी वाढायची पक्षात. अच्छा. मानसिकता म्हणजे अत्यंत आम्ही दहशतीखाली होतो की दुसऱ्याची दलाली किंवा चमचेगिरी करण्यापेक्षा स्वतःच ताकद जी आहे, स्वतःच्या वाणीमध्ये ताकद असेल तर स्पष्ट बोलावं. खरं तर त्यावेळेला हे पुलोद आघाडी आम्हाला आवडलीच नाही मुळात. लिटरली सांगतो, आम्ही 2 कार्यकर्ते खाली उतरलो, गाडी ढकलायला लागलो, स्वतः मुंडे साहेबांनी गाडी ढकलली. मग बोलता बोलता काय रे म्हणले, किती माहिती कुठनं आणला म्हणले, खूप छान केलं म्हणले, किती सुंदर विषय आहे म्हणले. मी 8वी काठी उभा केली होती, नंदीकोल 8वी, आणि ते कोणाचं प्रतिनिधित्व करत होतं? 68 लिंगाचा प्रश्न, आहिरमूर्ती लिंग जे काय आहे त्या लिंगाचा प्रश्न खूप मोठा ऐरणीवर आलेला होता. इतकी मोठी 68 लिंग सिद्धरामेश्वरांनी ग्रामदेवतेने स्थापन केली, त्यातलं 45 लिंगाचं दर्शन त्या ठिकाणी होत नाही. तिथे एखादा दगड ठेवायचं, त्यावर तेल घालायचं, नमस्कार करायचा आणि 68 लिंगाची यात्रा करायची 7 नंदीध्वज घेऊन. हे काय आमच्या बुद्धीला पटलं नाही. किंवा पुलोद आघाडीचा प्रयोग सोलापूरमध्ये झाला म्हणून आज. नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्या अगोदर वक्त्यांचा परिचय किंवा पाहुण्याचा परिचय करून देणे ही आपली रीत आहे. पण मी परिचय करून देणार नाही, नावाच्या कडणीच त्यांचं वलय आणि त्यांचं जे काही राजकारण आहे ते राजकारण केंद्रित आहे. आणि फक्त नाव घेतो आणि विषयाला सुरुवात करतो. भाजपाचे ज्येष्ठ नेते, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन. विशेष आहे, आपण ह्याचा देखील उलगडा करून घेऊ. आणि इतकंच म्हणून पुढे म्हणतोय की फक्त जगदीश पाटील. नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे नावामध्येच किती दरार आहे ना की मला परिचय करून द्यायची गरज भासलेली आहे. धन्यवाद. प्रेम आहे, लोभ आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, तुमचा लोभ आहे, पत्रकारांचा लोभ आहे. जगदीश पाटील हे आम्हाला शहराच्या आणि महापालिकेच्या राजकारणामध्ये, पक्षीय राजकारणामध्ये परिचित आहे, पण कौटुंबिक परिचय करून दिला तर बरं होईल. माझं नाव जगदीश रेवणसिद्ध पाटील. वडील माझे अक्कलकोट तालुक्यामध्ये नन्हेगाव इथले रहिवासी, पण व्यवसायाच्या उद्देशासाठी वडील इथं आले आणि व्यवसाय उभा केला. कुठला व्यवसाय? त्यावेळेला एजन्सी होती, 2-3 एजन्सी होती वडिलांकडे. त्याचा व्यवसाय सुरू करत मग आमचं शिक्षण वगैरे झालं इथं. आणि शिक्षण करत असताना न्यू बसवेश्वर शाळा खूप छोटी पत्र्याच्या खोलीत त्या ठिकाणी व्हायची, पूर्व मंगळवारपेठमध्ये. तिथं शिकलो. त्यानंतर अण्णाप्पा काळादे हायस्कूल तिथं शिकलो 10वीपर्यंत. कॉलेज जीवन दयानंद कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर लॉसुद्धा दयानंद कॉलेजमध्ये झालं. हिंदी पंडित परीक्षा पास झालो. 7वीची एक्झाम असते ती बाहेरून, ती बंबई हिंदी विद्यापीठची परीक्षा त्या ठिकाणी पास केली. आणि तसं शिकत शिकत आपलं ABP कॉलेज जीवनामध्ये जॉईन झालं. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, नंतर संघाचा स्वयंसेवक. क्या बात आहे. मग त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या भागामध्ये पोलिंग एजंट नाही या कारणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये पोलिंग बूथ सांभाळण्यासाठी पाचारण करण्यात आलं. तेव्हापासून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. वडील जेव्हा आले व्यवसायासाठी तेव्हा कुठं वास्तव्यास होतं? आमचं वास्तव्य पूर्व मंगळवारपेठमध्ये एक जुनं घर, आणि आता जे मी राहतो भवानीपेठ तिथं एक छोटंसं 3 खोल्यांचं घर, अशा पद्धतीचं वास्तव त्या ठिकाणी होता. किती भाऊ होतो तुम्ही? भावंड किती? भावंड एकूण 4. पैकी मी 2 नंबर, बाकीचे 2 भाऊ लहान. मोठा MSCB मध्ये सर्व्हिसला होते. अशा पद्धतीचं कौटुंबिक जीवन. शालेय शिक्षण घेत असताना काळाजीमधले काही परिचित मित्र वगैरे आजपर्यंत काय भेट वगैरे होती, आठवतात कोणी? खूप खूप भेटी होतात. आता विशेष म्हणजे मालगत्ती म्हणून माझा एक क्लासमेट होता, तो आता मुंबईच्या बजाज कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर आहे. त्यानंतर असे अनेक मित्र माझे मोठ्या मोठ्या उच्च पदावर आहेत. म्हणजे बेंगलोरमध्ये काही अधिकारी म्हणून काम करतात,
त्यानंतर स्वतःचे उद्योग उभारलेले काही मित्र आहेत. खूप छान असं आमचं त्यावेळेला टीम. 10वीचं शिक्षण हे पासआउट झालं, तो साल कुठला जवळपास? पासआउट साल 1980. 80 80ला म्हणजे पासआउट 79-80. हा. 81ला तुम्ही दयानंदला आलो. दयानंदला आलो. तिथून मग आर्ट्स, सायन्स, कॉमर्स? कॉमर्सला? कॉमर्स. मग इतकी कॉमर्सचा विद्यार्थी इतकी रसिकता कशी काय जोपासली तुम्ही? वाचनाच आवड आधीपासून होतं. म्हणजे अवाबीपी तुम्ही जॉईन केल्यामुळे वाचनाचं संगत वाढली? वाचनाची संगत वाढली, मित्र तसे भेटले. आणि विशेष सांगायला आनंद होतो की सोलापूर शहरामधलं जे काही दयानंद कॉलेज आहे, तिथली जी लायब्ररी आहे ती लायब्ररी खूप मोठी आहे. आणि इतकं सुंदर लायब्ररी आहे, त्याचा उपयोग जो करेल तो या शहरामध्ये टिकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. इतकं संग्रह त्या ठिकाणी आहे. मी माझ्या कॉलेज जीवनातला साधारण रोजचा 1 तास ते 2 तास जे फावला वेळ असायचा ते वाचनालयात मी घालवायचो. क्या बात आहे. कुठल्या वाचनामध्ये कुठले वाचन झालं? म्हणजे साहित्य वाचलं, मराठी साहित्य खूप वाचलं, चळवळीवर, आणि त्यातल्या त्यात जे काही राजकीय कुठल्याही पक्षाचे असतील, मग राजकीय नेत्यांचे चरित्र वाचणं हे एक मला खूप आनंदाचा विषय. हातात पुस्तक आलं की ते पूर्ण झाल्याशिवाय मी सोडत नाही. आणि जर समजा एक 2-3 दिवसाच्या प्रवासामध्ये कुठं ट्रेननं वगैरे निघालो तर माझ्या बॅगमध्ये एक 2-3 पुस्तकं कायम असतात. 80, 81, 82, 85 पर्यंत बहुतेक तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये किंवा विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होते. यस, विद्यार्थी वरिष्ठ म्हणून कोण कोण तुम्हाला नजरेस आले तेव्हा? काय त्यांचा अनुभव काय होता? त्यांचा अनुभव म्हणजे या ठिकाणी मला सांगायला खूप अत्यानंद होतो की किशोरजी देशपांडे, जे माजी महापौर सोलापूर शहराचे राहिलेले आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी मला नेमकं ABVP मधून भाजपमध्ये वळवलं. आणि घरी वडिलांबरोबर यायचे, वडिलांबरोबर गप्पा मारायचे. आमचं एक न्यू डेक्कन सायकल दुकान त्या ठिकाणी होतं. 150 सायकली आमच्याकडे होता आणि 10 पैसे तास त्या ठिकाणी दिलं जायचं. म्हणजे इतका जुना व्यवसाय वडिलांचा. सायकल भाड्याने देणे आणि सायकलींचा रिपेअर न्यू डेक्कन या नावाने होतं. खूप फेमस होतं. आणि बाजारपेठेमधले जे काम करणारे लोक आहेत ते रोज रात्री घरी जाताना आमच्या दुकानची सायकल न्यायची आणि सकाळी पुन्हा 7, 8, 9 वाजता आणून परत द्यायची. रात्रीचं भाडं होतं त्यावेळेला 4 आणे. तर ते 150 सायकली आम्हाला घरामध्ये ठेवण्याची गरज पडली किंवा आपल्या दुकानसमोर ठेवण्याची गरज नाही पडायची, ते घेऊन जायचे. म्हणजे अशा पद्धतीचा तो व्यवसाय होता. आणि त्यातून जे काही लोकांचा परिचय, वडिलांशी दांडगा झाला, संपर्क वाढला, त्यामुळं अशी मोठमोठीली माणसं वडिलांच्या संपर्कात यायची. आणि ते संघ विचारसरणीची माणसं होती. आणि सांगायला आनंद याचा वाटतो की आमचं जे पूर्वमंगळपेठलं सायकल दुकान होतं त्याच्या बाजूला गोपीकिसनजी भुतडा, आपण नाव ऐकलं असेल, ज्यांनी शहराचे अध्यक्ष होते. आणि त्यांचे वडील जनता बँकेचे फाउंडर होते. जनता बँक त्यांनी स्थापन केली. ते संघाचे प्रमुख होते. वडील आणि ते बसून चर्चा करायचे गप्पामध्ये. त्यामुळे ते संघाशी विचार विनिमय त्यावेळेला जुळत गेले. म्हणून मला वडिलांनी तशा ह्याच्यामध्ये तिकडं वळून सोडून दिलं. मग पुढं आपण आपल्या कर्तृत्वावर आपण निघालो. राजकारण करत असताना अनुभव कसा होता? सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे तुम्ही मग म्हणाला पोलिंग एजंटची गरज होती. हो. तर किशोरजी देशपांडे जेव्हा इथं इक्बाल रायलीवाला नाही, मला वाटतं डॉक्टर इक्बाल रायलीवाला 1980ला या ठिकाणी विधानसभेला शहर उत्तर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट दिलं. कमळाची 1980ला भाजप स्थापन झालं. कमळ चिन्ह घेतलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली षण्मुखानंद हॉल मुंबई येथे भाजपची स्थापना झाली. भाजपचा झेंडा त्या ठिकाणी लावला गेला. कमळ दिलं गेलं. इक्बाल रायलीवाला हे पहिले उमेदवार शहर उत्तरमध्ये कमळाकडून उभारले होते. काय साल होता? 1980. मग त्यावेळेला आमचं जस्ट कॉलेज जीवन सुरू झालेलं आणि पोलिंग एजंट नव्हते. मग पोलिंग एजंट नाही म्हणून मग किशोर देशपांडे आणि लिंगराज वल्हाळ हे दोघं मित्र मग ते आले आमच्याकडे. म्हणाले ABVP मधून आपल्याला काही कार्यकर्ते पोलिंग एजंटला द्यायच्यात. मग त्यात माझं नाव दिलं गेलं. एक गिरीश कोटाडे म्हणून माझा एक जुना मित्र होता, तोही कॉलेज जीवनामधला, त्याचं नाव दिलं गेलं. आम्ही दोघं, आणि विशेष सांगायला हरकत नाही, डॉक्टर राचेटी साहेब हे त्यावेळेला पूर्ण वेळ पक्षाचं प्रमुख नेतृत्व, आणि गजाननराव हंपी हे त्यावेळेचे जुने हे 2 खिलाडी. आणि वडिलांचं आणि हंपी आणि राचेटी वकील यांचं खूप चांगलं संपर्क आणि संबंध होता. मग त्यांच्याकडूनही सांगणं आलं.
म्हणून वडिलांनी मग ABVP मधून मला भाजपचं काम करण्यासाठी परवानगी दिली आणि पाठवून दिलं की पोलिंग एजंटचं काय असतं ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने मग तिथून 80 मग 85ला नाही, पोलिंग एजंटला तेव्हा सुरुवात केली कुठल्या बूथवर होतो आणि कुठल्या मतदार केंद्र? तुळजापूर वेस्टला आधी 5 नंबर शाळा म्हणून होती, जुनी 5 नंबर शाळा, जी आता जैन समाजाचं आता तिथलं एक स्थानक झालंय. तुळजापूर वेस्ट मधलं स्थानक म्हणजे तिथं महानगरपालिकेची 5 नंबर शाळा. तिथं एकूण 12 खोल्या होत्या आणि 12 खोल्यांमध्ये फक्त आम्ही दोघंच पोलिंग एजंट, म्हणजे 12 खोल्या सांभाळण्यासाठी आम्हाला दोघांना नेमलं गेलं, तुम्ही आणि कोठारी? मला आणि गिरीश कोठाडिया. हा. मी 6 रूमच्या बाहेर उभारलो, मध्यभागी 3 रूमच्या आणि मध्ये मी प्रतिस्पर्धी उभारायचो. काँग्रेसचे कोण होते? काँग्रेसचे त्यावेळेला बाबुराव अण्णा चाकोते आमदार केला होते हा. आणि इक्बाल रायलीवाला एकदा उभारले, त्यानंतर रवींद्र राळे रासकर. कसं आहे, एक तर काँग्रेसचा त्यावेळेचा एक चढता ग्राफ होता, जनमानसामध्ये एक त्याची एक छबी वेगळी होती, स्वातंत्र्याची खूप मोठी एक डिपॉझिट त्यांच्याकडे होतं. करेक्ट. हे सगळं असताना तुम्ही 2 कार्यकर्ते विद्यार्थी दशेतून राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये, ते विधानसभेच्या निवडणुकीत, मानसिकता कशी होती तुमची? मानसिकता म्हणजे अत्यंत आम्ही दहशतीखाली होतो त्यावेळेला. बाबुराव अण्णा चाकोच्या यांच्या विरोधात काम करणं म्हणजे नरड्यावर तलवार ठेवून घेतल्यासारखं होतं. जसं की कोणी कार्यकर्ता जर कोणी विरोधी प्रचार करताना दिसला तर त्यावेळेला त्यांना खूप मारलं जायचं, खूप म्हणजे गल्ली बोळात अडवून मारलं जायचं, ठोकलं जायचं आणि दहशतच तितकी होती. आणि तम्मा गंभीरे, आपण नाव ऐकून, माजी उपमहापौर आहेत, तम्मा गंभीरे अण्णा हे आमच्या भागातले प्रमुख. त्यांचं घर मंगळवार पेठेमध्ये भुसार गल्ली येते आणि आमच्या भागाचे ते नगरसेवक आणि माजी उपमहापौर, आणि ते बाबुराव अण्णा चाकोतेंचे ते निवडणूक प्रमुख होते. आणि त्यांना कळालं की आपल्या भागामध्ये बूथवर खूप हे 2 मुलं आहेत, नवीन त्रास देत आहेत वगैरे. त्यांना कोणीतरी सांगितलं, मग ते आले. मग मलाही आदराने चौकशी केली, गिरीशची केली. मग तुम्ही कोण, कोणाचा मुलगा, काय? अरे रेवणशीचा मुलगा आहे का तू? मग हे इकडं हे कसं काय म्हणजे त्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटलं. पण त्यांनी समजावून सांगितलं, जास्त त्रास देऊ नको, तुझं नाव खूप यायला लागलंय, बाहेर मुलं सगळे बूथवर मतदान करताना अडवतोयस, बोगस मतदान अडवतोयस, अडवू नको वगैरे. पण एक आम्हाला किशोर देशपांडे असतील, हम्पी वकील असतील, राचेटे वकील, बाबुराव अण्णा भोगडे, एक त्यांचं महाराष्ट्र जनरल स्टोर्स बियाण्याचं दुकान एक आमच्या मंगळवार पेठेमध्ये होतं. तिथं माझं बसणं उठणं होतं, वडिलांचं होतं. त्यामुळं या लोकांच्या ह्याच्यामध्ये आम्ही इतकं तयार झालो होतो, त्यामुळं ही भीती ही नावाची चीज आम्हाला माहीत नव्हती. आणि या ठिकाणी सांगायला मला हरकत नाही, हुतात्मा पुत्र शंकरप्पा धनशेट्टी हे माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते आणि त्यांचं आमच्या दुकानात डेक्कन सायकलमध्ये येऊन बसणं आणि चहा घेणं, एकमेकांची चर्चा संवाद करणं. मग पुढं जेव्हा मी 8वी 9वीला शिकायला गेलो, मग शाळा सुटल्यानंतर शंकरप्पा यायचे आणि मला घेऊन जायचे. आम्ही हाफ चड्डीवर असायचो, घेऊन जायचे. त्याने त्यावेळेला टांगे होते, घोड्याचा टांगा होता, त्यावर बसायचं. मग कुठंतरी विजापूर रोडला गेलं, इकडं गेलं, तिकडे, त्यांच्या कामासाठी जात असताना मला घेऊन जायचे. मग त्यांची जी कामाची पद्धत आम्ही बघितली, त्यांचं ड्रेसिंगनेस, हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्याकडूनही खूप चांगली गुणं आम्हाला मिळाली. या ठिकाणी एक किस्सा सांगतो की खूप चांगला किस्सा आहे. म्हणजे आयुष्यात राजकारणामध्ये किती ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे हे मी शंकरप्पा धनशेट्टीकडून शिकलोय. त्यांनी मंगळवारपेठ पोलीस चौकीसमोर एक शहरातलं एक नामवंत नाव तुग्या इंगळे, हे खूप तोफखाना होता. म्हणजे बोलताना उभारले की कोणी असो, मग SP असो, DSP असो, एकेरीवर त्यांचा उल्लेख करून त्यांना, म्हणजे इतकं डॅसिंगनेस. तसंच हे नेतृत्व हुतात्मा शंकरप्पा धनशेट्टी ह्यांचं होतं. मग एक किस्सा असा आहे की मंगळवारपेठ पोलीस चौकीजवळ यांच्या सभा असायच्या. सभा म्हणजे कसं, एक स्पीकर छोटासा आणि एक समोर सतरंजी आणि एक खुर्ची आणि फार तर एक 10-20-25 लोक खाली बसले, 10-20 लोकच फॅन तेवढे बसलेले असायचे. पण आसपासच्या सगळ्या ज्या काही फळी कंपनी म्हणायची त्यावेळेला, प्रत्येक दुकानासमोर फळ्या असायच्या. त्या फळ्यावर लोक मात्र बसून हे भाषण, गप्पा टप्पा ऐकणं ही त्यावेळची पद्धत होती. मग त्यावेळेला एकदा काय झालं, असंच एक 2-3 वर्ष शंकरप्पा धनशेट्टी अप्पांबरोबर काम करत असताना मला धनशेट्टी अप्पा म्हणाले, बाबुराव अण्णा चाकोतेंದು ऑफिस ಹೋಗಿ
आली तो 25 रुपये तोंबा. म्हणजे मराठीत हो सांगतो हो हो. की बाबुराव अण्णा चाकोतेंच्या ऑफिसला जा, माझं नाव सांग, त्यांच्याकडनं 25 रुपये घेऊन ये. मग मी आपला आप्पा सांगितलं म्हणून सरळ गेलो. आमदार आमदार होते त्यावेळेला. गेलो, नमस्कार, शंकरप्पण्णा धनशेट्टी हचगुट्टारे नंग 25 रुपये बेडर. मग त्यांनी लगेच त्यांच्या मुनीमला सांगितलं, 25 रुपये त्यांनी आणून दिला. मी नेऊन त्यांना देऊन टाकलं. आणि लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबुराव चाकोतेंच्या विरोधात मंगळवारपेठ पोलीस चौकी समोर सभा लागली, त्याच पैशाचा. त्याच पैशाने. मला इतकं आश्चर्य वाटलं. मग मी घाबरलो, कारण पैसे आणायला मी गेलेलो. पहिल्यांदा आयुष्यातला हा प्रसंग. सतरंजी घातली, सगळं झालं, सभा चालू झाली. सभा चालू होईपर्यंत विषय आम्हाला माहित नाही. पण जेव्हा सतरंजीवर बसून आम्ही ऐकायला लागलो बाजूला, मग ही सगळी कंपनी, आणि विशेष म्हणजे सांगायला हरकत नाही, तम्मा गंभीर अप्पा त्या ठिकाणी आले. बाबुराव सासवडे म्हणून जुने नेते आहेत ते येऊन बसलेले. त्यानंतर बाबुरावांना चाकोते स्वतः लुंगीवर त्या कट्ट्यावर येऊन बसलेले. अशी सगळी जुनी माणसं जी शहरातली नामवंत असे ती सगळी येऊन तिथं बसलेली होती. आणि सभा चालू झाली. सभा चालू झाल्यानंतर बाबुराव अण्णा चाकोते असा माणूस आहे, अशा पद्धतीचं एकेरीवर उल्लेख करून त्यांच्या चुका सांगण्याचं काम सुरू झालं. मी घाबरलो, कारण पैसे आणायला मी गेलो, त्याच पैशांनी सभा आहे आणि त्यांनाच हे बोलतायत. मग मी घाबरून थोडंसं शांत बसलो. सभा कधी संपते बघितलं. मग नंतर सभा संपल्यानंतर मला म्हणले घरी सोड चल म्हणले. मग खांद्यावर हात घातला आणि कुंभारवेसला त्यांचं आतमध्ये महानगरपालिकेच्या याच्यामध्ये एक जागा होती, तिथं त्यांना सोडायला गेलो. मी घाबरलो, हो अप्पा मला पाठवलं आणि तुम्ही त्यांच्याच विरोधात. हे बघ लक्षात ठेव म्हणले, आयुष्यामध्ये मी त्याच्याकडनं पैसे का मागवलो म्हणले. दुसऱ्याकडनं पैसे घेऊन मी जर त्याच्या विरोधात बोललो असतो, मी त्याचा चमचेगिरी करतो असं त्याचं झालं असतं. मी त्याच्याकडनं पैसे मागवलो आणि त्याला शिवाय दिलो. म्हणजे इतकं ट्रान्सपरन्सी माझ्या याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीचं त्यांनी एक हा किस्सा तुमच्या खूप स्मरणामध्ये. खूप स्मरणात आहे. आणि मी अनेक लोकांना हा किस्सा सांगत असतो, मागेही सांगितलंय. आणि ज्या ज्या वेळेला नवीन माणसं राजकारणामध्ये तयार होणारी टीम असते तिथं मी हे किस्सा जरूर सांगत असतो. याचं कारण असं आहे की दुसऱ्याची दलाली किंवा चमचेगिरी करण्यापेक्षा स्वतःच ताकद जी आहे, स्वतःच्या वाणीमध्ये ताकद असेल तर स्पष्ट बोलावं. जे आहे ते मी तिथं शिकलो, त्यांच्याकडनं शिकलो. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी इथं महाजन म्हणून एक सायकल दुकान होतं. त्या सायकल दुकानच्या तिथं त्यांचं फळीवर बसायची ठिया होती. पुन्हा एक मुलगा आला सायकल दुकानातला, जगदीशला बोलले, सुट्टीचा दिवस होता, रविवार होता. मग गेल्यानंतर म्हणाले हे घे 8 रुपये, ते बाबुराव अण्णाला देऊन ये. मग सभेमध्ये 25 पैकी 8 रुपये शिल्लक राहिलेले. पुन्हा मला त्याने मी जात नाही म्हणलो त्यांना. ते मला काहीतरी बोलतील, हे करतील. नाही काय करत नाही, जा म्हणले, जाऊन देऊन ये. मग पुन्हा मी गेलो, 8 रुपये तिथं दिले, परत नमस्कार केला, निघून आलो. म्हणजे इतकं ताकदीचा माणसांचा संपर्क या ठिकाणी आला, म्हणून मी घडलो. म्हणजे तुम्ही खूप वैचारिक जडणघडणीमध्ये तुमची म्हणजे घडत गेलात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी. आणि याच्यातनं खूप मोठी सीख मला मिळाली आयुष्यामध्ये. आपण कसं राहिलं पाहिजे, कशी ताकद आपली वाढवली पाहिजे. नाही, पण ताकद वाढवण्याचं किंवा संघटन करण्याचं कौशल्य, वक्तृत्व कौशल्य हे मिळतच गेलं. पण किशोर देशपांडे आणि वल्लाळ हे दोन नेतृत्व खूप चर्चेचं होतं. ते कसं तुम्ही हाताळलं आणि कशा पद्धतीनं तुम्ही कूस बदलली, जरा किस्सा अगदी खुलून सांगा. मी हा शब्द स्पेसिफिक वापरतोय, कूस कशी बदलली. किशोर देशपांडे हे एक विचारवंत नेतृत्व शहरामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवली. पाळेमुळे खणली तर फक्त किशोरजींनी खणली. किशोर देशपांडे काम करत असताना त्यांना एक पद्मशाली नेतृत्वाची सोलापूर शहरात गरज होती. म्हणून त्यांनी लिंगराजी वल्लाळ ABVP नाही, डायरेक्ट भाजप. ते कसं तर किशोरजींनी लिंगराज वल्लाळ यांना हेरलं, त्यांचं काम, त्यांचं संपर्क हेरलं आणि त्यांना पार्टीमध्ये त्या ठिकाणी आणलं. त्यांना मधल्या भागामध्ये लिंगायत समाजातला एक कार्यकर्ता हवा होता किशोरजींना. मग त्यांनी मला हेरलं, कॉलेजच्या माध्यमातून मला हेरलं. अशा पद्धतीनं किशोरजींची दूरदृष्टी त्यावेळेला अशी होती की सर्व समाजातली माणसं आपल्यामध्ये असली पाहिजे, आपल्याकडे असली पाहिजे, तरच या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी कमळ प्रत्येक घराघरामध्ये पोहोचेल. म्हणून आता सांगायला मला हरकत नाही, किशोर देशपांडे लिटरली
सोलापूर शहरामध्ये सायकलवर फिरत होते. सायकलवर फिरून या व्यक्तींनी भारतीय जनता पार्टी वाढवली आणि दयानंद कॉलेजचं जे गेट आहे त्या गेटला एक रिलिंग बसवलेलं होतं, पूर्ण असं साईडनं रिलिंग होतं. त्या रिलिंगवर किशोरजी असतील, लिंगराजी वल्लाळ असेल, मी असेल, त्यावेळेचे पूर्व भागातले काही कार्यकर्ते जे संघामध्ये काम करत होती, स्वयंसेवक होते, त्या लोकांना एकत्र करून वल्लाळ साहेबांनी पार्टी वाढवण्याचं काम केलं. मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये जे संपर्कात येत गेली माणसं, आता उदाहरण सांगायचं तर बाळू पाटील एक माझा मित्र म्हणून त्याला आम्ही पार्टीमध्ये आणलं. म्हणजे अशी आता चंद्रशेखर वडनाल एक कार्यक्रमला मला बोलवले होते. तिथं त्यांचं वक्तृत्व लायन्स क्लबचं काहीतरी कार्यक्रम होता. तिथं गेल्यानंतर त्यांचं सगळं बघितलं, संघटन कौशल्य बघितलं. मग त्यांना वल्लाळ साहेबांना सांगितलं, किशोरीने सांगितलं, ते एक चांगला कार्यकर्ता तिथे, चला आपण जाऊ अशोक चौकला. तिथं गेलं, त्याला पक्षात आणलं. ते नगरसेवक झाले, त्यांच्या पत्नी नगरसेविका झाल्या. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, एक एक कार्यकर्ता आम्ही त्या ठिकाणी हेरत गेलो. आणि फक्त सांगायला उशीर वल्लाळ साहेब आणि किशोर देशपांडेंना, साहेब तिथे एक चांगला कार्यकर्ता आहे, चला उद्या सकाळी जायचं. मग तो हो म्हणून न तुमचा म्हणून वैयक्तिक अनुभव तो राहिलाच. माझा वैयक्तिक कूस कधी बदलली, कूस कधी बदलली म्हणजे कशी बदलली, का बदलली, काय कारण होतं? दोन नेतृत्व इतकं सक्षम होतं, एक किशोर देशपांडे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं, Yes. आणि एक लिंगराज वल्लाळ. यस, काय ह्या दोन नेत्यांचं म्हणजे कसं होतं राजकारण? या दोन नेत्यांचं अत्यंत चांगलं राजकारण होतं, स्पष्ट होतं, पारदर्शी होतं. आणि कुठलीही गटबाजी या सोलापूर शहरामध्ये नव्हती. आणि साधारण पक्ष वाढवणे एवढाच उद्देश त्या ठिकाणी होता. गजानन हंपी असतील, बाबुराव बोगडे असतील, ही सगळी जी जुनी माणसं आहेत, ती माणसं फक्त कमांड करायची. आणि सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की प्रमोदजी महाजन सोलापूरला यायचे. भारतीय जनता पार्टीचं टिळक चौकामध्ये सभा लागायची, किशोर देशपांडे त्याचं मॅनेज करायचे. आणि त्या सभेला खूप फार तर 5-50 माणसं सुद्धा त्या ठिकाणी नसायची. आणि ते सभा संपल्यानंतर तिथं एक आयडियल नावाचं एक चहाचं दुकान होतं. म्हणजे इकडं दक्षिणेकडे तोंड करून त्या आयडियल मध्ये 10 पैशाची चहा अर्धा प्यायचं. मुंडे साहेब आले, त्यांच्याही सभा अशाच लावायच्या. आणि विशेष म्हणजे जन्नू एक नेतृत्व नवीन पूर्व भागामध्ये या दोघांनी निर्माण केलं. म्हणजे किशोरजी आणि वल्लाळ चांगल्या पद्धतीचं काम करतो, या माणसाला उचला. मग प्रमोद महाजन, मुंडे साहेब, ही सगळी माणसं स्कूटरवर या सोलापूर शहरामध्ये फिरली. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी गेली, घरी जेवली. आणि त्यावेळेला इतकं काही मोठं वाटायचं नाही. पण ज्या वेळेला अशी ही माणसं उंच होत गेली, महाराष्ट्र केंद्र, त्यावेळेला मात्र आम्हाला इतका अभिमान वाटायचा की बाबा या माणसाबरोबर आपण 20 वर्ष काम केली, 25 वर्ष काम केले. आणि हे करत असताना एबीपीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रदेश नेतृत्व चंद्रकांत दादा पाटलांकडे आलं. मी कॉलेज जीवनामध्ये काम करत असताना चंद्रकांत दादांची माझा परिचय झाला. तेव्हापासूनचा आमचा राजकीय प्रवास आतापर्यंत नीट मैत्री घट्ट आहे ते. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये कुठले असे बालेकिल्ले म्हणजे वार्ड असायचे की बाबा भाजपाचा हा बालेकिल्ला आहे, हा वार्ड आहे की तिथं आपला उमेदवार येतोच, असे किती असायचे? त्याचे काय झालं किस्सा, लिंगराज वल्लाळ साहेबांना साखरपेठेमधल्या वार्डामध्ये उभं केलं गेलं पहिल्यांदा. फक्त 31 मतं पडली त्या ठिकाणी. किशोर देशपांडे हे म्हणजे फक्त उमेदवार उभं करायचं आपण, ते किती मतं पडते तो नंतरचा भाग. आता मग बोलता मला रवींद्र राळेरसकर 1985 ला आमदार केला, शहर उत्तर भागामध्ये उभारले. त्यावेळेला माझ्या भागामध्ये फक्त 87 मतं पडली. 9 बूथचं काम माझ्याकडे होतं. 87 मतं. रायलीवालाला किती पडली? रायलीवालाला सुद्धा साधारण 54 मतं पडली. ती 54 मतं सुद्धा आम्हाला इतकी अप्रूप वाटायची किंवा कुठल्या भागातली मतं पडली. 84 मतं पडली आपल्या राळेरसकर, कुठली मतं पडली. म्हणजे इतका आनंद त्यावेळेला व्हायचा की आपण काम करतो कुठं ना कुठं त्याचं. अशी किती पॅच असायचे पक्षाचे की हा बालेकिल्ला आहे, आपला उमेदवार द्या तिथे? तर नंतर पुढं काय झालं, मग वल्लाळ साहेब इकडं ह्याच्यामध्ये उभारले भवानी पेठेमध्ये. मग भवानी पेठमध्ये उभं राहता मग ते खालच्या भागामध्ये सुद्धा काम सुरू झालं. 1985 ला आमचं
पुलोच झाला, निवडून आले किशोर देशपांडे, वल्ल्याळ ही 11 लोक फक्त आमची निवडून आली. आणि त्या 11 लोकांनंतर आम्हाला एक जाळं, आजूबाजूच्या परिसरामध्ये जाळं निर्माण करण्यासाठी एक वाट निर्माण झाली. आणि सांगायला आनंद वाटतो, आज जर सुरेश पाटील नगरसेवक त्या भवानीपेठ भागामध्ये लिंगराज वल्ल्याळ यांनी जे काम उभं केलं, त्यानंतर मग इथं विरोध कोण करायचा? सुरेश पाटलांचे वडील हे कट्टर काँग्रेसी, म्हणजे बाळासाहेब घोंगडे, तात्यासाहेब घोंगडेचे हे गळ्यातले ताईत ही मंडळी, पाटील कंपनी. आणि काँग्रेसशिवाय तिथं पत्ता नाही घालायचा. मग आता आम्ही विचार केला की इथं जर घुसायचं असेल मग ह्याच्यातलंच कोणाला तरी घ्या. मग सुरेश पाटलाला, वल्ल्याळ साहेब, आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी पक्षात आणलं. म्हणजे म्हणजे वल्लाळ साहेबांकडे सुरेश पाटील जॉईन होण्या अगोदर तुम्ही तिथे होतो की नाही, आम्ही सगळे एकत्रच. नाही, नाही. एकत्र तिथं संपर्क हा अगोदर वल्लाळ साहेबांशी कुणाचा? वल्ल्याळ साहेबांशी तुमचा माझा. की सुरेश पाटील? नाही, माझा. तुमचा. हा, म्हणजे कॉलेज जीवनापासून मग ते 85च्या निवडणुकीपासून ते सगळा प्रवास, नंतर हे 90 नंतर हे सुरेश वगैरे कोणत्या कोणत्या भागामध्ये कोण ताकदीचा माणूस आहे त्याला उचलण्याचे जे आमचे चालू झाले प्रयोजन, त्यामध्ये हा सुरेश पाटील आमच्या हाती लागलेला मोहरा भारतीय जनता पार्टीच्या. म्हणजे किशोर देशपांडे असतील, वल्ल्याळ साहेब, ही सगळी चाणाक्ष मंडळी अशी माणसं हेरायची. मग आम्ही आतून सपोर्ट करून सांगायचो की बा इथे हे चांगलं राहील, इथे. आता अशोक निंबर्गी मराठा वस्तीमध्ये एक कार्यक्रम होता, त्या ठिकाणी वल्ल्याळ साहेबांना घेऊन गेलो होतो. राजू काकडे वगैरे हे सगळी मंडळी त्या ठिकाणी होती काम करणारी. मग निंबर्गी सर तिथे सूत्रसंचालन करत होते. मग वल्ल्याळ साहेबांना म्हणलं, साहेब चांगला आहे, घेऊन ये. म्हणजे असं आमचं लगेच डायसवर चर्चा व्हायची. मग लगेच त्या माणसाला जॉईन करून घ्यायचा. निंबर्गी हा शहराचा अध्यक्ष झाला. म्हणजे अशी जी एक माळ, वल्लाळ हे एक कार्यकर्त्याची खाण होती निर्माण करा, कार्यकर्ते निर्माण करण्याची खाण होती. आणि देशपांडे साहेब प्लॅनर, वेल प्लॅनर, त्यांच्यासारखं प्लॅनिंग सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये तसा प्लॅनर मिळणार नाही. 85ला जेव्हा निवडणूक झाली आणि पुलोद आघाडी झाली, सक्रिय राजकारणातून तुम्ही बाहेर होतो, हो, पण पक्षीय राजकारणामध्ये तुम्ही संपर्कात होतो. यस, देशपांडे असो, बेंद्रे असो किंवा वल्लाळ असो. यस. मला वाटतं अध्यक्ष कोण होते तेव्हा? तेव्हा अध्यक्ष आपले बाबुराव अण्णा भोगडे होते. भोगडे होते. बरं, हे असं असताना पुलोद आघाडी ही एक कल्पना किंवा ही आघाडी, पुलोद ही संकल्पना, ते कशी तुम्ही एक कार्यकर्ता, नौका कार्यकर्ता सक्रिय राजकारणातला, खरं तर त्याच्याकडे कसं बघितलं तुम्ही? खरं तर त्यावेळेला हे पुलोद आघाडी आम्हाला आवडलीच नाही मुळात. जोपर्यंत आमचे 11 नगरसेवक निवडून येतील ही ताकद आम्हाला माहित नाही. पण आपण ह्यांच्याबरोबर का जायचं हा एक शंका प्रश्न त्यावेळेला होता. डॉक्टर वळसंकर त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे सक्रिय, त्यांनी सुद्धा खूप मोठं पार्टी उभं करण्यासाठी योगदान दिलंय. त्यांच्याकडे गेलं, एखाद्याला नेलं की पैसे नाही घ्यायचे, म्हणजे त्यांचंही योगदान खूप मोठं आहे. म्हणजे अशी जी माणसं जुडवाजुडवत करत गेली आणि ही 11 नगरसेवक आमची निवडून आली. मग त्यात नरसिंग मेंगजी पुढं आमदार झाले. म्हणजे आता तो एक किस्सा या ठिकाणी सांगतो की खरं तर माझा वाढ त्या ठिकाणी सुटला भारतीय जनता पार्टीला. म्हणजे मी ज्या ठिकाणी काम उभं केलं आता ते सुटला आणि पलीकडला वार्ड जनता दलला सुटला. पण पुलोद आघाडीमध्ये मग बाबुराव अण्णा भोगडे, रंगलाल तोष्णीवाल हे एक नाव खूप मोठं, काँग्रेस वलय, स्वतःचं वलय निर्माण केलं. आणि रंगलाल तोष्णीवाल, बाबुराव अण्णा भोगडे हे दोघं जोडगोळी, जरी ते वैचारिक मतभेद असले तरी रोज त्यांच्या इथं बसणं, त्यांच्या दुकानमध्ये येऊन बसणं आणि इथं चहा पिणं आणि गप्पा मारणं, राजकीय असेल, राजकीय विरहित असेल, ते दोस्ताना होता. मग त्यानंतर राजटी वकील, ही सगळी माणसं तिथं एकत्र यायची, विचारांची देवाणघेवाण व्हायची. तर या ठिकाणी सांगायला हरकत नाही की हा वार्ड सुटला जनता दलला, तो वार्ड गेला. म्हणजे अशा ह्याच्यामध्ये माझं वय बसलं नाही त्यावेळेला. 1985ला मला पार्टीचं तिकीट वल्ल्याळ साहेबांनी आणि किशोरजींनी फायनल केलं. किती वय होतं त्यावेळेला? 3 वर्ष मला कमी पडले आणि 25 वर्षाची अट त्यावेळेला 25ची होती. 25. आता नंतर 21 झालं. ते माझं वय बसलं नाही. मग त्यानंतर काय झालं, वय बसलं नाही म्हणल्यानंतर आमच्या वडिलांना बोलवण्यात आलं. बाबुराव भोगडे बोलून घेतले, तुझ्या मुलाचं वय किती आहे? त्यांनी म्हणले असं, अरे तुझ्या मुलाचं तिकीट आम्ही फायनल केलं होतं. मग त्या ठिकाणी बसून वल्ल्याळ साहेब, बाबुराव भोगडे, किशोरजी आणि ह्यांनी
रंगलाल तोष्णीवाल, बाबुराव भोगडे या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी बसून चर्चा केली. अरे मुलाचं वय बसत नाही, वार्ड ह्याच्यात जाईल. मग तिथं 10 आणि 11 नंबर अल्टीपल्टी करून घेतले. मग माझ्या वॉर्डामध्ये विश्वनाथ लब्बा यांना तिकीट दिलं गेलं जनता दलाकडनं आणि पलीकडं नरसिंग मेंगजीला तिकीट दिलं गेलं. मेंगजी नगरसेवक झाले, पुढं जम्पिंग आमदार झाले. म्हणजे हा जो प्रवास आहे त्यावेळेला वयाची अड जर इतकी नसली असती, मी 85लाच नगरसेवक झालो असतो. पण एक कार्यकर्ता म्हणून की वयाची 25 पण गाठली नाही, पण इतका पोक्त पद्धतीचं राजकारण, 2 विचारधारा, एक पुरोगामी विचारधारा स्वीकारणार, एक उजवी बाजूची विचारधारा स्वीकारणार, आणि ह्या विचारधारेला हे असं एकत्रित बघणं हा पहिला प्रयोग. तुम्ही नवीन, तुम्ही तरुण रक्त, कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा असायची ह्या पुलोद आघाडीवर? भाजपात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असायची आपण पुलोद आघाडी करायला नको होती, हे चूक झाली आणि पुढं जाऊन हे टिकेल का, टिकणार नाही, आणि नेमकं तसंच झालं. नाही, आपण वैचारिक मतभेद का असायचे? वैचारिक मतभेद म्हणजे त्यांचं काही विषय असे असायचे ना की पुरोगामी विचारसरणीला साधक बाधक अशा विषयांना ते प्रेरित करायचे, सभागृहामध्ये न्यायचे, सभागृहात तसे विषय निर्णय व्हायचे. ते आमच्या बुद्धीला पटत नव्हतं. आमच्या म्हणण्यापेक्षा बरोबर आहे, तो विचारधारा ही वेगळीच आमची जी होती. परिवाराची विचारधारा आहे, त्या संघ विचारधारा असेल आमच्यावर, मग देश हिताचं हे असेल, त्याला हिंदुत्ववाद असेल किंवा राष्ट्रवाद असेल, जे काय असेल ते आम्हाला ती विचारधारा पटायची नाही. पण त्यांच्या समोर बसून त्या ठिकाणी काम करत असताना थोडस अडचणी व्हायच्या. आणि वर्तमानपत्रात ज्या वेळेला एखादा विषय मंजूर होऊन आलेला वाचायचो. नाही, आणखी एक प्रश्न त्यालाच लागून विचारतो की बाबा, ज्या वेळेस ही कार्यकर्त्यांमध्ये खदखद होती त्यावेळेस वरिष्ठ नेत्यांमध्ये काय खदखद होती? वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा ही खदखद होती. पण एक प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये सोलापुरात प्रयोग केला पुलोदचा, आणि त्यामध्ये महानगरपालिका सत्ता स्थापन झाली आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला महापौर पद मिळणार आहे. हे ठरलेलं होतं, हे गणित ठरलेलं होतं. मग 11 नगरसेवक आले, सभागृहात गेल्यानंतर किशोर देशपांडे हे पहिले महापौर झाले. यस, पुलोदचे झाले. जनसंघाचे नाही किंवा भाजपाचे नाही, पुलोदचे झाले. त्याच दरम्यान विश्वनाथ बेंद्रे हे उपोषणाला बसले होते. हो, काय हे राजकारण कळत नाही. ते कशासाठी बसले? किशोर देशपांडे महापौर झाल्यानंतर साधारण 2.5 ते 3 महिन्यामध्ये सरकार बदललं. शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते औरंगाबाद मध्ये घडलं. पवार साहेब मग लगेच सीएम झाले. ते पक्ष त्यांनी हे केलं, सीएम झाले. मग हितलं जे काही आमचं जे काही ताकद होती ते कमी झाली ना. मग आमचे विषय तिथं पडायला लागले. आमचे विषय जेव्हा सभागृहात यायचे, मग ते पवार साहेबांची विचारधारेची सगळी मंडळी, ती माणसं सगळी आता विरोधात मतदान करायला लागली. सरकार म्हणजे महापौर जरी आमचा असला तरी आम्ही अल्पमतात आलो. मग आता एखादा विषय जर तसा झाला की मग बेंद्रे साहेबांसारख्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मग दुसरा पर्याय काय? उपोषणाला एकटेच दिसायचे बेंद्रे. नाही दिसायचे त्यावेळेला, आता उपोषणाला एकटेच दिसायचे बेंद्रे. एकटे दिसायचे. आता काय त्यावेळेला बाकीची माणसं सुद्धा एकत्र यायला पाहिजे होती. काय त्यावेळेला घडत गेलं माहित नाही. पण एक सांगतो की हे जे 11 नगरसेवक आमचे सोलापुरात आले निवडून, त्या 11 नगरसेवकांमुळं आज हे सोलापुरामध्ये आम्ही जी भारतीय जनता पार्टी जिवंत कानाकोपऱ्यात पसरली बघतो, त्याचं कारण एकमेव कारण ते 11 नगरसेवक आहेत. याचं कारण 11 नगरसेवक, पुलोद आघाडीची ही एक कल्पना, हा प्रयोग सोलापूरमध्ये झाला म्हणून आज भाजपा जिवंत आहे असं म्हणायचं? नाही, त्या 11 नगरसेवक, कारण कसं आहे, आम्ही जर वैयक्तिक जर लढलो असतो कदाचित 2-3च आले असते. मग मी म्हणूनच म्हणालो प्लस 11 तिथं झाली. 11 मुळे काय झालं, रोज संध्याकाळी साधारण 4च्या नंतर मग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला महानगरपालिकेमध्ये येऊन बसण्यासाठी एक स्थान झालं. तिथं असलेला फोन, तिथं असलेलं सगळं पद्धती. पाटील साहेब, मी पुन्हा तोच प्रश्न विचारतो की बाबा, पुलोद आघाडीचा प्रयोग सोलापूरमध्ये झाला म्हणून आज पुलोद आघाडीचा प्रयोग सोलापूरमध्ये झाला म्हणून भारतीय जनता पार्टीचे 11 नगरसेवक आले आणि त्या 11 नगरसेवकांच्या मुळे
पार्टीला एक ऊर्जितावस्था प्राप्त झाली, पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक ताकद मिळाली आणि त्या ताकदीचा उपयोग सोलापूर शहरातल्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांची कामं करून ते पॉझिटिव्ह आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी त्याचा प्रयोग नक्की झाला. म्हणजे फायदेशीर ठरली फायदेशीर ठरला नेमका. हा आणि प्रयोग? महापौर पद मिळालं, स्टँडिंग कमिटी चेअरमन मिळाला पहिल्या वर्षी आम्हाला. विषय काढलात म्हणून मी येतो. हो नाही, वल्लाळ साहेब तिथे स्टँडिंग झाले. कमिटी चेअरमन होते, हो. किशोर देशपांडे महापौर होते. दुसऱ्या वर्षी महापौर. हा, आणि सभागृह नेते कोण होते? सभागृह नेता हे होते, मला वाटतंय बनसेट अप्पा असतील त्यावेळेला कदाचित. नाही नाही, इकडून विरोधी पक्षाचे हे होते युनुसभाई शेख. हा युनुसभाई, हा आणि युनुसभाई बोले तुमच्याकडून- महापालिका हाले असं. तुमच्याकडून कोण होते आमच्याकडून वल्ल्याळ साहेबच पक्षनेते? पक्षनेता वल्ल्याळ साहेब. वल्लाळ साहेब. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ह्या दोन नेतृत्वामध्ये, एक महापौर आणि एक सभागृह नेता आणि स्टँडिंग कमिटी, भावलेलं नेतृत्व कुठलं? लिंगराज वल्ल्याळ. याचं कारण असं आहे की वल्ल्याळ साहेबाकडं रडत गेलेला माणूस कधी परत जायचा नाही, पण देशपांडे साहेबांकडं कार्यकर्ता जायलाच घाबरायचा, कारण कडक स्वभाव. रेष म्हणजे ते रेषाच्या चौकटीतच कार्यकर्ता राहायला पाहिजे, पण वल्ल्याळ साहेबाचं तसं नव्हतं. आता उदाहरण सांगायचं म्हणजे गणेशोत्सवाची रात्रीची मिरवणूक होती, विसर्जनाची. पंजाब तालीमजवळ जरा गोंधळ झाला. बंडू कुलकर्णी यांना अटक करून नवी पोलीस ठाण्यामध्ये नेऊन ठेवण्यात आलं. मी तिथंच होतो, मध्यवर्तीचा कार्यकर्ता म्हणून मी तिथं रात्रभर होतो, पाहिलं हे सगळं. त्यावेळेला काय मोबाईल नव्हतं, काय नव्हतं. त्याच पोलीस स्टेशनमधनं वल्ल्याळ साहेबाला मी फोन केला रात्री 2 वाजता. साहेब, आपल्या मेंबरला म्हणजे बंडू कुलकर्णीला पोलिसांनी आणलंय. काय, कशासाठी आणलं रे? असं असं. तुझ्याकडे काय गाडी आहे का? हा, गाडी घेऊन येतो, ये, मी तयार होतो. वल्ल्याळ साहेब आमदार त्यावेळेला, मी मोटरसायकल माझी M50 घेऊन घरी गेलो, त्याच्यावर बसले. नवीच पोलीस वकील आले आणि कुठं आहे PI? बोलण्याचं त्यांचं डब, कुठं आहे PI? कशासाठी आणलं आमच्या नगरसेवकाला? ए का रे, चल बंडो, चल बाहेर. ए जगदीश, त्याला सोडून ये घरी. ते PI काय म्हणतो याच्याकडे त्यांनी पाहिलं नाही. ऑर्डर, चाल जरा याला सोडून ये. मी त्याला सोडून बंडोबाला आणून दत्त चौकात सोडलं. तिथं रिक्षातून त्यांनी घरी गेले. मग वल्ल्याळ साहेबाला घेतलं, घरी गेलं. म्हणजे कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं या शहरामध्ये? तर वल्ल्याळ साहेब. रात्री 2 वाजता नुसता एक फोनवर स्वतः निघून येणं साधी गोष्ट नाही. आमदार, मग तसं जर नेतृत्व जर असेल, मग आमच्या सारे कार्यकर्ते काय फुलणार. आणि बंडोबासारखा माणसाला रात्री 2 वाजता जाऊन सोडून आणलं, हे त्या भागातल्या गणेशोत्सव ह्याच्यामध्ये चर्चा झाली. हजारो लोकांना कळालं, दुसऱ्या दिवशी 10,000 लोकांना कळालं. मग त्याचा जो परिणाम आहे, इम्पॅक्ट जो असतो म्हणतो आपण राजकारणामधले इम्पॅक्ट, मग हे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत गेले. मग वल्ल्याळ साहेबांचं नेतृत्व वाढत गेलं, फुलत गेलं. वल्लाळ साहेबांचं नेतृत्व वाढत फुलत गेलं आणि देशपांडे साहेबांचं नेतृत्व हे पक्षीय राजकारणाचा शिकार झाला. नाही, संघटन कौशल्य, मी मगाच म्हणलो ना, वेल प्लॅनर आणि संघटना चालवावी तर किशोर देशपांडे, नक्कीच या मताशी. आणि कार्यकर्ता घडवावा तर वल्ल्याळ साहेब. मी माझा प्रश्नच असा उपस्थित केला की पक्षीय राजकारणाचे शिकार झाले किशोर देशपांडे. ह्या मताशी सहमत आहे? नाही, काय झालं, त्यांनाही आमदारकीचं तिकीट दिलं गेलं. त्यावेळेला काही लोक, आपलेच लोक विरोधात काम केले, पक्षी काही लोक विरोधात काम केले. पण खरं सांगायचं म्हणजे जर किशोर देशपांडे आमदार झालेच ते त्यावेळेला, तर नक्की या सोलापूर शहराचा चित्र पालटलेलं दिसलं असतं. त्यावेळेस एक नारा पण होता, ब्राह्मणमुक्त भाजप. नाही, तसं काय नाही. आम्हाला तर आजपर्यंत, म्हणजे इतकी वर्ष मी काम करतो, 40 वर्ष झाली पक्षामध्ये, मला तर असं कधी वाटलं नाही. आणि आम्ही कधीही असं पक्षामधला कार्यकर्ता तो या जातीचा त्या जातीचा आम्ही कधीच मानलं नाही. व्यापकता आहे, विचाराची खूप व्यापकता ह्या गोष्टीचा अनुभव आहे मला. नाही, पण आम्हाला असं कधी जाणवलं नाही. याचं कारण सांगतो. जेव्हा आम्ही एकमेकांच्या घरी जात असू, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असू, मग तो कुठल्या जातीचा आहे काय हे देणं घेणंच नसायचं पार्टीच्या कार्यकर्त्यांना. त्यांनी आला नाही, 4-5 कार्यक्रम म्हणलं त्यांच्या घरी 10-20 लोक घुसायचे घरामध्ये गेल्यानंतर, तो घाबरून जायचा. म्हणून तो दुसऱ्या वेळेला वल्लाळ साहेबांचं जवळचं राजकारण बघितल्यानंतर वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा सहवास लाभलाच असेल तुम्हाला? 100% लाभला. कोण कोण आले तेव्हा? त्यामध्ये गोपीनाथ
शरदभाऊ कुलकर्णी हा सरचिटणीस एकदम कडक. हा त्यांच्याकडे पाहिलं की आम्ही असं थंड व्हायचो. काय अण्णा म्हणले की काय नाही मान खाली त्यांच्याकडे बघायची ताकद आमची नसायची. प्रमोदजी महाजन, गोपीनाथ मुंडे, ही सगळी माणसं, ही इतकी मोठी उंच उंच माणसं, पण त्यांच्याबरोबर या ठिकाणी वावरायला मिळालं, त्यांच्या सोबत घालवायला मिळालं. एक किस्सा सांगतो. मला वाटलं कुठली तर लोकसभेची निवडणूक होती. ती लोकसभेच्या निवडणुकीला मुंडे साहेब भाषण देण्यासाठी आले होते. भाषण देऊन झालं, सगळं झालं. वल्ल्याळ साहेबांच्या घरी चहा झाला त्यांचा. मग ते पुढं तुळजापूरला जाणार होते. अँबॅसेडर कार होती त्यावेळेला. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे एवढी मोठी ताकद नव्हती. अँबॅसेडर कार होती. पाऊस मोठा झाला. आता सांगायला रुपाभवनीच्या या पूल, तेव्हा अजून पूल बांधलेलं नव्हतं, त्याच्या अलीकडच्या भागामध्ये आमची अँबॅसेडर बंद पडली. अँबॅसेडर बंद पडली, लिटरली सांगतो, आम्ही 2 कार्यकर्ते खाली उतरलो, गाडी ढकलायला लागलो, स्वतः मुंडे साहेबांनी गाडी ढकलली. म्हणजे इतकी अटॅचमेंट या नेत्यांची. आम्ही सांगत होतो, साहेब तुम्ही थांबा. नाही म्हणले, अरे त्यात काय असतं म्हणले, गाडी ढकल. म्हणजे अशातून या लोकांनी कष्टातून पक्ष उभा केलाय. मग प्रमोदजी असतील, मुंडे साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटलांचा तर असंख्य वेळा माझा आयुष्यामध्ये लाभ झाला. म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून तिथं घडलो आम्ही. म्हणजे ज्या वेळेला एबीव्हीपी मधून त्यांना पक्ष संघटनेमध्ये पुन्हा आणलं गेलं, महाराष्ट्राचं जनरल सेक्रेटरी त्यांना केलं गेलं, मग पुन्हा आमचं राजकीय प्रवासातली ही मैत्री आणखीन घट्ट होत गेली. आणि आज तागायत ती घट्ट आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नगरसेवक पदासाठी इच्छुक झालात किंवा तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, तो काळ कुठला आणि कसा होता? 1992ला 1985 ते 90 हा काळ होता. पण 2 वर्ष त्या ठिकाणी हे झालं, वाढीव या बॉडीला मिळालं. मग नंतर प्रशासकीय राजवट आली. प्रशासकीय राजवटीनंतर 1992ला पुन्हा निवडणूक लागली. त्या निवडणुकीमध्ये मला माझ्या ह्या मंगळवारपेठ भागामध्ये वल्ल्याळ साहेबांनी उभं केलं, किशोर देशपांडेंनी उभं केलं. माझ्या विरोधात बलाढ्य उमेदवार डॉक्टर मुकेश अब्दुल पुरकर, नाव ऐकून असाल, जे काही शरदचंद्र पवारांचे राईट हँड समजले जायचे सोलापुरातले, त्यांना उतरवलं गेलं. एक लिंगायत समाजाचा खूप चांगला वार्ड क्रमांक त्यावेळेला 14. हा, म्हणजे खूप त्यांचं नाव सोलापूर शहरामध्ये होतं. त्यांच्या समोर उभं करण्यात आलं. पण सांगायला आनंद वाटतो की त्यावेळी दी ओनली प्लेस त्यांचं हॉटेल स्वतःचं होतं. तिथं रोज 700 ते 800 हजार लोक त्या ठिकाणी रोज रात्री असायचे कार्यकर्ते. पण माझ्याकडे मात्र 4 कार्यकर्ते असायचे. आणि माझा एकूण इलेक्शनचा खर्च 7,000 रुपये पैकी 2,000 रुपये आमच्या आई वडिलांनी माझ्या हातात दिलं आणि 5,000 रुपये गोपीकिसनजी भुजडा कैलास वशी त्यांनी मला दिलं. या 7,000 रुपयामध्ये माझी निवडणूक झाली आणि 163 मतांनी माझा पराभव झाला. 163 मतांनी माझा पराभव झाला. खूप म्हणजे समोरची व्यक्ती त्यावेळेला 30 लाख खर्च केली. धनिक आणि 7,000 रुपये माझा खर्च पार्टीचा. म्हणजे माझा वैयक्तिक जो काही असेल, कॉन्फिडन्स वाढला तेव्हा. हा, आणि मग त्यावेळेस सुरेश पाटलांना मिळालं ते? नाही, 92ला नाही, 97ला. सुरेश पाटलांचा प्रवेश कधीचा? सुरेश पाटलांचा त्यानंतर 92ला मुजगोंड अक्का निवडून आल्या. मुजगोंड अक्काला निवडून आणत असताना आम्ही जी पेरणी त्या ठिकाणी केली होती, वल्ल्याळ साहेब, किशोरजी असतील, म्हणजे सुरेश पाटील हा चांगला नेतृत्व, युवा नेतृत्व आहे, त्याला पक्षात घ्यावं. मग त्याला मुजगोंड अक्काचं निवडणुकीचं संपूर्ण प्रक्रिया त्याच्याकडे दिला आणि तिथून त्याचं नेतृत्व फुललं आणि काम करत करत तो. त्याच दरम्यान निंबर्गी मग निंबर्गी वल्ल्याळ साहेबांच्या संपर्कात मराठा वस्तीत कार्यक्रम असेल तिथे येणं जुडणं असं. गणपा पण तेव्हाचा. गणपा त्यावेळेला दादा पालनकर म्हणून एक सोन्याचं दुकान त्या ठिकाणी होतं. तिथं आमची बैठक असायची बाळीवसला त्या बोळामध्ये मराठा वस्तीत. तिथे हे लोक बसणं उठणं, चहा पिणं, गप्पा म्हणणं. दादा पालनकर हा जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. त्यांच्या दुकानात बसणं उठणं, वल्ल्याळ साहेब येणं, चहा पिणं. मग तिथून हे मराठा वस्तीतली ही सगळी माणसं त्या ठिकाणी येणं, जुडणं, चहा पिणं. म्हणजे याच्यातून तो पक्ष त्या ठिकाणी वाढला. मी 97च्या प्रसंगाकडे येण्यापूर्वी मी पुन्हा तिसऱ्यांदा हा प्रश्न विचारतो. किशोर देशपांडे आणि वल्ल्याळ ह्या 2 नेतृत्वामध्ये तुम्ही कशी कुस बदलली? नाही, कसं आहे, किशोरजींचं नेतृत्व हे शिस्त,
शिस्तप्रिय म्हणजे भारतीय तेच जनता पार्टीला कार्यकर्त्यां जनतेला काय अपेक्षित आहे ते आम्ही किशोरजींकडनं शिकत होतो. हो आणि संघटना कशी बांधायची, लोकांची कामं कशी करायची, लोकांना आपल्याकडं ओढून कसं घ्यायचं, आपल्याला जोडून कसं ठेवायचं, भविष्यामध्ये त्या लोकांना आपल्या आपल्या पक्षाकडं जसं कायम राहता येईल ते सगळं बघायचं. या दोन नेतृत्वांची सांगड घालून मी माझं राजकीय पीच तयार केलं आणि त्या पीचवर मी निघालो म्हणून आज सक्सेस आहे. किती चतुरपणे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाला तुम्ही एवढ्या पद्धतीनं बरं असो काही का नाही, असे जे ना आहे ते दोघांवर सत्य आहे. तुम्ही नितांत प्रेम केला हे सिद्ध होतं. नाही आहे. आता आणि आज हे आहे ते माझे नेते आहेत, दोन्ही माझे नेते आहेत. आणि या सोलापूर शहरात भारतीय जनता पार्टी उजवायला त्यांच्या इतकं कष्ट कोणीच केलं नाही, मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं त्या नेतृत्वाबद्दल कधी माझा सलामच असेल. क्या बात आहे, याला म्हणतात सच्चा कार्यकर्ता. ह्या गोष्टीवर मी फिदा आहे तुमच्यावर. यस. 1997च्या प्रसंगाला येतो, पहिल्यांदा तिकीट मिळालं, सुरेश पाटील ही उमेदवार होते. आणखी एक तिकीट कोण कोण मागणी केली होती जरा सविस्तर सांग. कुठे म्हणजे एकूणच भाजपाकडे भाजपाकडे खूप लोकांची मागणी त्यावेळेला असायची, पण काँग्रेसचा उमेदवार कोण येतो समोर हो ते जाहीर झाल्यानंतर मग मागणी वाढायची पक्षात. अच्छा एखादा ताकदीचा उमेदवार जर उभारला समोर, मला नको तिथं तिकीट, मला इकडं द्या तिकडं द्या, पळापळी त्यावेळेला व्हायची. हा पण त्यावेळेला ठामपणे मागणी करणारा मी असेल, सुरेश पाटील असेल, मला इथंच पाहिजे हा अशी म्हणणारी 8-10 माणसं सोलापूर शहरात होती. हा बाकीची समोरच जाहीर झाल्यानंतर मग मला इथं द्या, मला तिथं द्या, मग सोयीचं राजकारण. मग माझं जातीचं समीकरण इथं जुळतंय, माझं इथं जुळतंय, इथं जुळतंय, अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी व्हायचं. मग सांगायला हरकत नाही. मग जगदीश तुळजापूरकर असतील, हे नेतृत्व, बंडू कुलकर्णी असेल, त्यानंतर आपलं प्रभाकर जामगुंडे असतील, जामगुंडे असेल, ही जी 85 ते 92ची जी पुलोद आघाडीची जी टीम होती ना, त्यामध्ये हे बेंद्रे, बंडू कुलकर्णी ही माणसं सभागृहामध्ये, आणि सांगायला इतका आनंद वाटतो की एक एक विषय असे लावून धरायचे. मी त्यावेळेला गॅलरी जी असायची ना, त्या गॅलरीमध्ये जाऊन 3-3 तास उभा राहायचो. सगळ्यांची भाषणं मी ऐकायची. आणि 85चं सभागृह बघितलं. मी 85 सभागृह बघितलोय. आणि हरकत नाही सांगायला की ज्या दिवशी हे यायचा अजेंडा यायचा, वल्ल्याळ साहेबांच्या घरी यायचा किंवा कोणाच्याही घरी यायचा, आम्ही अजेंडा बघायचो, विषय बघायचो, कोणतं महत्वाचं आहे, मग आज गेलंच पाहिजे सभागृह ऐकायला. कॉलेज दांडी मारायचं, मी सभागृह म्हणून मारायचं. म्हणजे ती आवड निर्माण झाली. शहराचे प्रश्न कोण कसं मांडतं. मग अनेक नेत्यांना मी बघितलं, मन्नी महाराज परदेशी असतील, त्यानंतर मुरलीधर पात्रे साहेब असतील, त्यानंतर बंगरगे डॉक्टर असतील, त्यानंतर बनशेट्टी अप्पा असतील, बंडप्पा मुनाळे, ही जी जुनी माणसं, त्यांची सभेत मधले त्यांचे विषय, त्यांची बोलण्याची पद्धत. अडम मास्तरांना मी ऐकलंय. म्हणजे सभागृहामध्ये ही जी जुनी सोलापूर शहरातली विविध पक्षामध्ये काम करणारी जी उच्च माणसं आहेत, उंचीची माणसं आहेत, त्या लोकांची सभा ऐकण्याची संधी मला मिळाली. आणि मी जे घडलो सगळं विषय मार्गी कसे लावले जातात हे त्या लोकांकडनं मला शिकायला मिळालं. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही बघितलंय. 97ला पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला उभारलो तेव्हा किती मतानं निवडून आलो, कुठल्या वार्डातून? मी त्यावेळेला फक्त 350 मतांनी निवडून आलो. वार्ड नंबर 10 होता, पूर्व पश्चिम मंगळवारपेठचा हा भाग. प्रतिस्पर्धी त्यावेळेला 2 नगरसेवक होते, एक बापूसाहेब करगीकर आणि दुसरे मुन्ना दायमा. हे 2 रनिंग नगरसेवक माझ्यासमोर होते. आणि त्या ह्याच्यातून सुद्धा एवढ्या मताने मी निवडून आलो. पॅनलचं होतं का वार्डाचं? नाही, सिंगल वार्ड होता. सिंगल वार्ड होता. मग हे 2 नगरसेवक कसं म्हणताय तुम्ही? नाही, दोघं उभारले. एक जणाला पक्षाचं काँग्रेसकडून पक्षाचं तिकीट मिळालं दायमांना, आणि बंडखोरी करून बापूसाहेब उभारले, आणि त्या ठिकाणी लढत झाली. 350 मतांनी मी निवडून आला. निवडून आलो. सभागृहात गेलो. किती होते भाजपाचे त्यावेळेला? भाजपचे होते 21. 11चे झाले 21. 10चा डिफरन्स. म्हणजे आमच्यासारखी एक जी वाढली, त्यामुळं 21 झाली. 21 ही चांगली ताकद राहिली सभागृहामध्ये. असं म्हणायचं का की 11चे 10 21 झाले, ह्या दरम्यानच्या काळामध्ये ओबीसीचा जो काही मताचा टक्का आहे तो वळवण्यामध्ये यशस्वी? नक्की यशस्वी झालो. याचं कारण असं आहे की पूर्व भागामध्ये आमचे जागा वाढले. कारण आणि दुसरा फायदा कसा व्हायचा आमचा की पद्मशाली समाज हा
ओपन मध्ये सुद्धा उभं करता येत होतं आणि ओबीसी OBC मध्ये पण मध्ये उभा करता येत. आणि कार्यकर्त्यांचा संच आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या पूर्व भागामध्ये उभं केलं. आम्हाला तो एक फायदा, आपण जो म्हणता ओबीसी फॅक्टर, तो खूप खरोखरच फायदेशीर आम्हाला ठरला. म्हणजे 97 ला 21 आलाय. 21. 21 नगरसेवकामध्ये कोण कोण प्रामुख्याने आठवतात असे? 21 नगरसेवक बेंद्रे, बंडू कुलकर्णी, मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकर, त्यानंतर सांगायचं झालं तर ही सगळी जुनी माणसांमध्ये इतकीच. बाकी अशी मग आम्ही सगळी नवीन टीम. पण विद्यार्थी दशेमध्ये राजकारणाला सुरुवात करणारे जगदीश पाटील, एक म्हणजे 80चा काळ होता तो, आणि 97 ला तुम्ही इथं आलात, म्हणजे जवळपास एक 17 वर्षाचा गॅप, बरोबर आहे? हो, 17 वर्षामध्ये इतकं चातुर्य कसं आलं की तुम्ही पहिल्याच टर्म मध्ये स्टँडिंग कमिटी हेरली? त्याचं कारण असं आहे नाही, की अगदी क्लिअर बोला हो, सर. येस. त्यात असं आहे की अनुभवाचे टप्पे, वल्यासाहेब असतील, किशोरजी असतील, या सगळ्यांबरोबर फिरणं करणं, हे राजकारणाचे पहिल्यांदा लक्षात कधी आलं की आपण ही स्टँडिंग मध्ये गेम करू शकतो? हे लक्षात कसं आलं? खुलून बोला साहेब, आता सगळी पात्र गेलेत. नाही, सांगायला हरकत नाही. 1997 ला निवडून आलो. हो. 97 ला निवडून आल्यानंतर मला पहिल्याच वर्षी समाज म्हणून प्रत्येक समाजाचा एक एक प्रतिनिधी स्टँडिंग कमिटीमध्ये असावा, ही आधीपासूनची हो, आपली हो. पद्धत आहे पक्षाची. त्या प्रतिनिधी आपण दिला पाहिजे. मग त्या पहिल्या 97 ला मला स्टँडिंग मध्ये टाकण्यात आलं. पण ऐन वेळेला असंच काहीतरी ऍडजस्टमेंटच्या ह्याच्यामध्ये मग मला बोलून सांगण्यात आलं, किशोरजी आणि वल्यासाहेब बोलून सांगितले, जगदीश तुझं नाव झालं होतं, पण आम्ही आता यावर्षी बाजूला ठेवतो, पुढच्या वर्षी तुला देऊ. मी म्हणलं मी मागितलंच नाही. कुणाला रेफर केलं तिथं? तिथं जुन्या कोणाला तरी रेफर कोण? कोणीतरी असेल त्यावेळेला, मला लक्षात नाही, पण जुन्या माणसांपैकी एकाला द्यायचं ठरलंय, तुझा विचार आपण पुढच्या वर्षी करू. मी म्हणलं मी मागितलंच नाही. बर. मग तुम्ही न द्यायचं आणि द्यायचा प्रश्नच नाही. मग तो एक वर्ष निघून तोपर्यंत गेला. म्हणजे महापालिका ही तितकी समजलेली नव्हती. नाही, 97 ला मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आलेले अजेंड्यावरचे विषय पाहणं, मग त्याचे रेफरन्सेस बघणं, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणं. मी पूर्वी 1997 निवडून आल्यानंतर प्रत्येक टेबल टू टेबल गेलो, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या टेबलवर गेलो. मला याची माहिती सांगा, हे काय आहे, त्यांच्याकडनं माहिती घेणं, संकलित करणं. मग बुद्धीला पटतंय न पटतंय, पार्टी मिटिंगमध्ये येणं, पार्टी मिटिंगचं आपल्या पार्टीचा रोग काय ते बघणं. मग निगेटिव्हिटी कुठं वाटत असेल, मग त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं, मग त्यातल्या सगळ्या मुद्दे, बारीक बारीक गोष्टी घेणं आणि ते सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करणं. हे इतकं समजायला किती काळ गेला? मला साधारण 4 ते 5 महिने गेले. 6 महिन्याचा का अवधी? 6 महिन्याचा अवधी गेला. 6 महिन्याच्या टर्म मध्ये दुसऱ्यांदा पहिल्यांदा ते एकाला मिळालं स्टँडिंग, नेक्स्ट 2 वर्षानंतर मग नाही, त्या 4-5 महिन्यामध्ये एक विषय माझ्याकडे असा आला, हो की आम्ही ज्या सभागृहामध्ये, नवीन सभागृहामध्ये, हो, नवीन सभागृहात पहिल्यांदा जस्ट आमचं कमिटी तिथंच लागली आणि तिथूनच सुरुवात झाली. मग त्या सभागृह सजवलेल्या ह्याच्याकडे माझं एकदा लक्ष गेलं. मी जिथं बसवतो तिथं पंख्याची हवाच येत नव्हती आणि जागा तर बदलता येत नाही. आता ठरवून ठेवलंय, डावं उजवं ठरलेलं असायचं, मग बसता येत नाही. मग सहज मी सिटी इंजिनियर त्यावेळेला सावस्कर होते, त्यांच्याशी चर्चा केला, हो आमच्याकडे इथं बसा जरा, बघा हवाच येत नाही. मग त्याने म्हणले, अरे आपण पंखे घेतले होते अजून लावले नाहीत का इथं? इतकं एक वाक्य माझ्या कानावर पडलं. पंखे घेतले आणि लावले नाही, मग गेले कुठं? मग त्याच्या बुडाशी गेलो मी. मग त्यावेळेला आमचा एक पुकाळे नावाचा एक इंजिनियर होता. तो अधिकाऱ्यांनी त्यावेळेला 63 पंखे खरेदी केले होते सभागृहाच्या नावावर आणि बसवलेच नाहीत. मग ते 63 पंखे गेले कुठे? सगळीकडे चौकशी केली, सगळ्या मास्टरला बघितलं, कुठेही त्याची नोंद नाही. पैसे तर खर्ची पडलेत. अकाउंट ऑफिसमध्ये गेलो, माहिती घेतली, मग उभारून लक्षवेधी विचारली महापौरांना सांगून, 63 पंखे कुठे आहेत सांगा, खर्ची पडले का नाही खरं सांग. कोण होते महापौर? इतकं आठवत नाही, पण काँग्रेसचे महापौर होते, पण परिपक्व होते. मग त्यांनी संधी दिली. संधी दिल्यानंतर विचारलं, ते पंख्यांचा विषय इतका गाजला. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत माहिती होती की पॉइंट ऑफ ऑर्डर आणि पॉइंट ऑफ हो, ते मी शिकलो होतो, कारण पुस्तक ज्ञान, पुस्तकीचा किडा हे सांगितलं कोणी? नाही, मी स्वतः वाचलं. मग वल्यासाहेबांची चर्चा केलो. आणि हा सांगायला या ठिकाणी हरकत नाही, बनशेटे अप्पा सकाळी रोज शिवानुभव मंगळकार्यामध्ये तिथं
हो आम्ही दर्शनला रोज जायचो गणपतीला, तिथं ह्याच्यावर बसायचे, त्यांच्याशी मी कधी चर्चा करायचो. त्यानंतर बंडेपण्णा मुंडाळे इथं आमच्या इथं जवळ घर आहे, त्यांच्याकडे कधी गेलो आणि वल्ल्या साहेबांबरोबर चर्चा करायचो. आणि त्याच्या आधी रामभाऊ गणाचार्य म्हणून कॉम्रेडचे एक जुने अभ्यासू नेतृत्व साखरपेठेत निवडून यायचे. ते जरी कॉम्रेड असले तरी मी त्यांच्याकडं कमीत कमी 10 ते 15 वेळा गेलो त्या 6 महिन्यात. हे कसं असतं, ते कसं असतं, ते कसं, सगळं त्यांच्याकडनं मी कायद्याच्या बाबी त्यांच्याकडनं शिकलो. विठ्ठलराव चव्हाण म्हणून एक जनता दलाचे एक जनता पार्टीचे एक नगरसेवक होते, तेही असेच करारी. त्यांच्याकडे गेलो, मैत्री केली, दोस्ताना केला, त्यांच्याकडनं चर्चा केली. मग अशा लोकांकडनं या गोष्टी सगळ्या बघायला मिळाल्या. आणि पॉइंट ऑफ ऑर्डर सांगायला हरकत नाही, त्यावेळेला सभागृहामध्ये बिर्या साहेब, पुंजाल साहेब, त्यानंतर महेश कोटे साहेब, त्यानंतर मुरलीधर पात्रे साहेब, ही सगळी जुनी जी महापौर म्हणून या सभागृह चालवली, शहर चालवली माणसं, काम त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि ते कसं बोलतात, विषय कसा येतो, विषय प्रश्न कसे विचारतात, उत्तर कसं अधिकाऱ्याकडनं येतं, मग या आलेल्या उत्तरांवर मग निर्णय कसा होतो, याच्याकडे बारकाईने मी 3 महिने पाहिलं. 3 महिन्यानंतर प्रश्न उपस्थित केला की बाबा पंखे गेले कुठे, यस, उत्तर काय मिळालं? उत्तर मिळालं. मग थातूर मातूर उत्तर मिळालं, आम्ही चौकशी करू, हे करू, ते करू. आणि सांगायला या ठिकाणी आनंद होतो, त्यावेळेला चॅनल वगैरे नव्हतं, पण वर्तमानपत्रांनी, प्रत्येक वर्तमानपत्राने ती हेडलाईन केली. म्हणजे तेव्हापासून नशा चढली. मग अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाशिवाय आपल्याला काय मिळत नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता वल्ल्या साहेबांचा फोन, घरी फोन होता साधा. म्हणजे टायटलच पंखे गडप झाले, जगदीश पाटील भाजपाचे. यस. आणि साहेबांनी फोन केला 7:30 वाजता की जगदीश ये, नाश्ता करू घरी. मग बोलवलं आणि वहिनी साहेब होत्या, आम्ही दोघं मिळून नाश्ता केलो, चहा पिलो. मग बोलता बोलता, काय रे म्हणले, किती माहिती कुठनं आणला म्हणले, खूप छान केलं म्हणले, किती सुंदर विषय आहे म्हणले. ज्या सभागृहात महापालिकेचं कामकाज चालतो, 10 लाख जनतेचे प्रश्न सुटतात, त्या सभागृहाची चोरी त्या ठिकाणी होते. इतकं सुंदर प्रश्न तू निर्माण केला म्हणले, अभिनंदन तुझं म्हणले. असंच शिकलं पाहिजे, असंच विचार केला पाहिजे. नगरसेवकांची मीटिंग लगेच रविवारी, हे या पद्धतीचं मला अपेक्षित आहे सगळ्यांकडून. सगळ्यांनी अभ्यास. कौतुक तुमचं तर झालं, पण मूळ प्रश्न माझा मागे राहिला की बाबा स्टँडिंग सापडली कशी? स्टँडिंग कमिटीचं सांगतो या ठिकाणी. मग 1998ला पुन्हा स्टँडिंग सदस्य निवडीचा विषय आला, कारण निम्मे सदस्य रिटायर होतात. पहिल्यांदा वर्षी चिठ्ठी निघते, ते 8 बाद होतात, 8 नवीन घेतलं जातं. मग 8 नवीनच्या ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी मला बाहेर ठेवलं असल्यामुळं स्वतःहूनच पार्टीने त्या ठिकाणी नाव घातलं. महापौरांनी तो निर्णय 8 जुने 8 नवीन असं यादी जाहीर केली. आणि साधारण एक 15-20 दिवसानंतर चेअरमन पदाची निवडणूक लागली. भारतीय जनता पार्टीचे सदस्य फक्त 4, एकूण सभासद संख्या स्टँडिंग कमिटीचे 16. मग आता आपणाला तर निवडून यायचं असेल तर 9 संख्या आपल्याकडे पाहिजे. तेवढं तर शक्य नाही, तेवढं फुटणं शक्य नाही, कारण त्यावेळेला तुळजाराम मंगोडेकर सभागृह नेते, प्रकाश शेलुलवार शहराचे अध्यक्ष, सगळे इतकी मोठी माणसं, जनार्दन कारंपुरे महापौर, इकडून विष्णुपंत कोटे नियंत्रण, त्या तर बॉस बाबुराव अण्णा चाकोते यांचा उमेदवार स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमनला. निवडून कसा येणार आपण? पण एक 2-3 दिवस स्टडी केलं मी की बाबा, कारण माणसं हिरली का स्टडी केलं वर्षभरामध्ये सगळं अभ्यास केला. आणि खरं स्टँडिंग कमिटीकडं जाण्याचं कारण हे आहे की पहिल्या वर्षी आम्हाला निवडून आलेल्या 21 नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी 65,000 रुपये विकास निधी दिला वर्षाचा. फक्त 65,000 रुपये. एका गल्लीचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विकास करू शकलो नाही. ते स्ट्रॅटेजी होती, म्हणजे विरोधकांना दाबणे. मग आम्ही विचार केला की हे जर आपल्या महापालिकेतनं जर आपल्या नगरसेवकांची कामं शहरात दिसली पाहिजे, लोकांची कामं जर होत नसतील तर मग निवडून येऊन उपयोग काय? मग हे कसं शक्य आहे, कधी शक्य आहे? मग त्यासाठी स्टँडिंग चेअरमन. मग कसं पुढे? मग त्यासाठी मग अभ्यास केला. मग माणसं हेरायला सुरू केली. एक माणूस हेरला गेला, मग त्यांनी दुसऱ्याकडे नेला, दुसऱ्याचाही सक्सेस झाला, तिसरा, असं करत 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 माणसं हेरली.
आणि सांगायला या ठिकाणी आनंद होतो की पार्टीची माझी 4 मतं माझ्याबरोबर होती. 4 मतं फोडली काँग्रेस पक्षाची आणि एक काँग्रेस पक्षाचा सदस्य गैरहजर ठेवला. काँग्रेस पक्षाचा एक सदस्य गैरहजर ठेवला आणि मला मिळाली मतं 8, काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली मतं 7. मी निवडून आलो, स्टँडिंग चेअरमन झालो. मग आता स्टँडिंग चेअरमन झाल्यानंतर ज्या वेळेला पहिली मीटिंग त्या ठिकाणी आली, मी काँग्रेस सहित सर्व पक्षाची जे काही विषय आहेत त्या ठिकाणी एकमतानं करून मोकळं केलं. त्या बाबतीत खूप म्हणजे विशेष आहे. त्यामुळं काय झालं, काँग्रेसचे सगळे नगरसेवक पासून सगळे पदाधिकाऱ्यापासून एकदम हपकून गेले. बजेटही सादर केलं तुम्ही. बजेट सादर केलं आणि सांगायला या ठिकाणी आनंद ह्याचा वाटतो की 1483 विषय वर्षभरात माझ्याकडे आले आणि महापालिकेच्या इतिहासामध्ये, नगरपालिकेपासून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पूर्ण 1483 विषय त्या ठिकाणी एकमताने झाले. हे सगळं करत असताना जगदीश पाटील हे एकटेच फिरायचे, मी बघितलं. हो, एकटेच फिरायचे. आणि तुमची गाडी आणि तुम्ही जिथं खेळी आणि डाव असायचे तिथे एकटेच दिसायचे आणि स्कूटरवर असायचं. हा, स्कूटरवर गाडी. पण ज्या वेळेस हे सगळं करून झालं आणि रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे सहकारी जसं की सुरेश पाटील, जसं की निंबर्गी, गणपा, हे आश्चर्याचा धक्का होता. त्यांना काय सांगितलं? त्यांना सांगितलं नशिबाचा खेळ आहे, मिळाला, चला आता पुढे जाऊ आपण सगळे. म्हणजे डावाला तुम्ही नशिबावर घेऊन गेलं. यस. आणि विशेष म्हणजे सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की कोणालाच माहित नव्हतं आज चेअरमन आपला होणार. कोणालाच माहित नव्हतं. मी माझ्या घरातल्या लोकांना सुद्धा सांगितलेलं आहे, कोणालाच कळू दिला नाही. पण विशेष आहे तुमची ती पूर्ण म्हणजे निवडणूक प्रक्रिया ही मी प्रत्यक्ष बघितली बरं का साहेब. यस, त्याच्यामुळे मी हा प्रश्न उपस्थित केला. दरम्यानच्या काळामध्ये वल्लाळ साहेब एक खासदार झाले आणि खासदारानंतर वल्लाळ साहेब हे पूर्णपणे राजकारणातून त्यांना आजारामध्ये ग्रासल्यामुळे ते बाहेर गेले. पण तुम्ही पुन्हा कोस बदलताना दिसलात. नाही, त्यात कसं झालं, त्यानंतर लागली विधान परिषदची निवडणूक. सुभाष देशमुखना पार्टीनं तिकीट दिलं विधान परिषदसाठी. नगरसेवक सगळे त्यांना मतदान करतात. त्यावेळेला 32 काँग्रेसची मतं फोडून पक्षाकडे आणून जोडली. मी स्टँडिंग चेअरमन होतो म्हणून ते शक्य झालं. म्हणजे जे रिलेशन आम्ही तयार केले ते वाढत गेलं. ते वाढत मग तो इम्पॅक्ट एवढा मोठा झाला की आपला एक या ठिकाणी विधान परिषद सदस्य प्लस झाला. मग हे सगळे किम्या बघून वरिष्ठ त्या ठिकाणी माझ्यावर फिदा झाले. मुंडे साहेब तर स्वतः बोलवायचे, ये म्हणायचे. म्हणजे पक्षाचं जडणघडण वाढवत असताना पक्षाला वाढवण्याचं काम ज्या वेळेला आपण करतो तेव्हा ऑटोमॅटिकली नेत्यांचं लक्ष आपल्याकडे येतं. मग त्या चेअरमन पद माझ्याकडे आल्यामुळं त्याच वर्षी 10 लाखाचं बजेट मी माझ्या नगरसेवकांना, शहरातल्या नगरसेवकांना 10 आणि हदवाडीतल्या नगरसेवकांना 20 लाख. त्यामुळे पार्टीचं काम वाढलं. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही अगदी म्हणजे शेवट देखील पार्टी ह्या शब्दावरच आहे. बरं ठीक आहे, मी आता पुन्हा तोच प्रश्न विचारतो की 97चं एक वैशिष्ट्य असं होतं की अनेक जणांची मागणी होती. त्यामध्ये एक नाव असंही होतं विजयकुमार देशमुख, पण त्यांनी काही घेतलं नाही का मिळालं नाही तो भाग नंतरचा. पण नंतर ते अध्यक्ष झाले. तुम्ही महापालिकेत सक्रिय, राजकारणाच्या केंद्रस्थानी सुरेश पाटील, निंबर्गी, ही चौकट अक्षरशः म्हणजे त्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारे. आणि वल्लाळ साहेब नुकतंच असं म्हणजे परतीच्या प्रवासाला निघालेले. ही सगळी ताकद तुम्ही लावली देशमुखांच्या मागे. हो, देशमुख माझे खास मित्र. त्यामुळं आणि देशमुख कधी राजकारणाचा विषय कमी आणि बाकी जनरल चर्चा आमची असायची. मला या ठिकाणी सांगायला हरकत नाही, जे आहे ते सत्य आहे. जरी मी नगरसेवक झालो तरी देशमुख आणि मी खास मित्र. आणि निवांत दिवसभराचा त्यांचा उद्योग व्यवसाय संपल्यानंतर रोज आम्ही कुठंतरी भेटत असू. आणि काही वर्ष तरी मी माझं जे काही इथं राहतो तिथं माझं हॉटेल होतं, शिवगंगा नावाचं रेस्टॉरंट होतं. तिथं ते यायचे 7-8 वाजता. त्याने असेल, गौसंवाद असेल, रामभाऊ तडवळकर, ही 4-5 माणसाची मित्र त्या ठिकाणी यायची. रात्री 12 पर्यंत आम्ही तिथं गप्पा मारत बसायचो.
त्या गप्प्यामधूनच ते अध्यक्ष झाले. गप्प्यामधूनच मग त्यांना कसं आहे, एक लिंगायत समाज सुद्धा नेतृत्व आम्हाला हवं होतं. म्हणजे घराणे, जसं की आता हे काँग्रेस पक्ष जसं घराणं मोठं असल्याशिवाय काही उंच उंच आलेख त्याचा वाढत नाही. आता इतकं मोठं घराण्याची व्यक्ती आहे, आपला मित्र आहे, मग त्यांच्यासाठी आपण सगळे मिळून ताकद लावूया. हळूहळू ताकदीचा परिणाम तो इतका चांगला झाला की आज ते मग 4 वेळा. त्याच्यामध्ये अध्यक्ष पहिल्यांदा संधी मिळाली. नाही, पहिल्यांदा सरचिटणीस करण्यासाठी मला भांडावं लागलं. तुम्ही मांडलं. म्हणजे गोपीकिसन भुतडा, हो. गोपीकिसन भुतडा यांना अध्यक्ष करत असताना विजय देशमुखांना पण करा अशा पद्धतीचं 2 नावं त्या ठिकाणी होती. पण पक्षाने सिनियर म्हणून गोपीकिसनजींना अध्यक्ष केलं. सरचिटणीस करा म्हणून आम्ही सगळे भांडलो. अध्यक्षपद केव्हा मिळालं? त्यानंतर 2000 साधारण 99ला. म्हणजे त्यावेळेसही तुमचं म्हणजे हो आग्रह त्यांना आग्रह करा तेव्हा. असंच होता. हो. मग नंतर उमेदवारी प्रत्यक्ष केव्हा मिळाली? उमेदवारी त्यानंतरची विधानसभा 2001-2ची, आणि त्यानंतर 2002 नंतर जे मग पद चलत आले, अध्यक्ष असेल हे असेल, सगळी पदांच्या वेळेला आम्ही सगळं पूर्ण एक नवीन ताकद, नवीन शक्ती, समाजाचं एक नवीन नेतृत्व या ठिकाणी उभारतंय, मग आपण सगळे मिळून तिथं असलं पाहिजे म्हणून त्यांच्या मागे आम्ही उभारलो. आणि खरोखरच राजकारण विरहित आमची मैत्री नंतर राजकीय स्वरूप जेव्हा मिळत गेलं, सगळीकडनं ताकद मिळत गेली, आणि आम्हाला असं वाटलं की हे नेतृत्व बाबा भविष्यामध्ये आपलं एक चांगलं समाजाचं नेतृत्व होऊ शकतंय, म्हणून आम्ही सगळी माणसं त्यांच्या मागं राहिलो. 4 वेळा आमदार झाले, एकदा मंत्री झाले. आनंद आहे. शेवटी राजकारणामध्ये कसं असतंय, एखाद्याचा नशिबाचा भाग सुद्धा असतो. विजय देशमुखांना नगरसेवकचं तिकीट द्यावं म्हणून पाणवेसमध्ये प्रयत्न झाले, पण त्यावेळेला तिकीट मिळालं नाही, कारण सेटिंग नगरसेवक बंडोपंत कुलकर्णी होते. त्यांचं तिकीट कट करून दुसऱ्याला देणं अपेक्षित नव्हतं. मग त्यावेळेला विजय देशमुख समजून घेतले, म्हणजे पक्ष नेतृत्वाने तिकीट दिलं नाही, पण भविष्यामध्ये ते नेतृत्व आमदार झालं. म्हणजे ह्याच्याही पेक्षा उच्च पद त्या ठिकाणी मिळाल्यामुळं माणसं जी काही दुःखी होतात, दुःखी होऊन जे घरी बसतात ना, त्यांना ही सबक आहे. दुःखी होऊन घरी नाही बसलं पाहिजे, चलत राहिलं पाहिजे. कधी ना कधी तुमचा त्या ठिकाणी विचार होतो, तुम्हाला कधी ना कधी तुमच्या पदरामध्ये काही ना काही पडून जातं, पण त्याला नशिबाची साथ सुद्धा त्या ठिकाणी. हे त्याचं जिवंत उदाहरण. यस. हे सगळं इतकं सगळं लावलं, आळं केलं, झाड लावलं, झाडाला फळं आली, फुलं आली, बहरलं, नेमका माळीच पळून गेला. काय नाही, जरी असलं तरी त्या माळ्याला सकाळी बघताना आनंद इतका होतो की बाबा हे झाड फुललेलं आहे. पाणी घालत असताना असं वाटतं की बाबा किती सुंदर भरलंय, फळं लागली त्याला. हे बघून सुद्धा जो समाधानी राहतो, तो अत्यंत आयुष्यात यशस्वी आणि समाधानी असतो. त्यातला मी आहे. मार्मिक उत्तर आहे. मी या पुढच्या गोष्टीवर मला भाष्य करायची इच्छा नाहीये, पण एक प्रसंग थोडक्यामध्येच मला पाहिजे. 68 लिंगाचा प्रश्न, आहिरमूर्ती लिंग जे काय आहे, त्या लिंगाचा प्रश्न खूप मोठा ऐरणीवर आलेला होता, आणि त्यामध्ये 3-4 नावं अशी होती की जगदीश पाटील, मुजावर, महादेवांना चाकवते आणि राजशेखर हिरेअब्बू. काय नेमकं ते गूढ रहस्य? तो विषय 20, 25, 30 वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित होता. बनशेट्टी नगरसेवक होते त्या भागात, तेव्हापासूनचा हा विषय. इतकी मोठी 68 लिंग सिद्धरामेश्वरांनी ग्रामदेवतेने स्थापन केली, त्यातलं 45 आहिरमुखी लिंगाचं दर्शन त्या ठिकाणी होत नाही. तिथे एखादा दगड ठेवायचं, त्यावर तेल घालायचं, नमस्कार करायचा आणि 68 लिंगाची यात्रा करायची 7 नंदीध्वज घेऊन. हे काय आमच्या बुद्धीला पटलं नाही. कॉलेज जीवनाचं सळसळतं रक्त माझ्या अंगात, त्याचबरोबर हे इतका मोठा विषय, त्याबरोबर मुन्ना थोबडे, चिदावना रोटे, ही सगळी माणसं, ही आमची ही टीम. खरं तर कारणीभूत ही टीम आहे. आता ही जी नावं जरी बाकीची येत असतील तरी मुन्ना थोबडे आणि चिदावना रोटे आणि मी, हे जेव्हा आम्ही एकत्र असू तेव्हा हा विषय आमच्या मस्तकाचा हलायचा, पण काय करू शकत नव्हतो. पण पुढं आंदोलन उभं केलं, जनांदोलन उभं राहिलं. शेवटी सोलापूर शहर बंद करण्याची पाळी, त्या टोकावर मी हे आंदोलन नेऊन ठेवलं. पण यशस्वी झालं. मग नाही, यशस्वी होत असताना मग तुम्ही जे म्हणताना, मग मुजावर साहेबाची साथ त्यामध्ये मिळाली. मी जाहीरपणे कबूल करतो, केलं पाहिजे, जे आहे ते सत्य त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. महादेवांनाचा रोल काय? महादेव अण्णांचं सुद्धा त्यावेळेला मला मदत मिळाली. राजशेखर हिरेअब्बू काय केले? नाही, त्यापेक्षा विजय देशमुखांचं सुद्धा मला त्याच्यामध्ये मला साथ मिळाली. सगळ्यात जास्त शिवशरण पाटलाचं साथ मला त्यामध्ये मिळाली. डॅसिंगनेस, बेस्ट.
त्या माणसाचं सुद्धा मी हे कारण त्या माणसाने इतका चांगला पुरावा मला आणून दिला, तो मी इथं जाहीरपणे तुम्हाला सांगू शकत, खाजगीत मी सांगेन. पण पोलीस खातं जेव्हा ते पुरावा आम्ही समोर आणला, मग त्यांचे धाबे धनाडले. मग त्यांनी म्हणले यस यू कॅन गो. रात्री 2:30 वाजता पोलीस खात्याने मिटिंग लावली. मग त्यामध्ये मुस्लिम समाजाचे सर्व, पंचकमिटीचे 3, मी, दास शेळके, भारत बन्ने, ही माणसं आम्ही सगळे मिटिंग केली. मिटिंगमध्ये निर्णय झाला आणि एक चांगला करार त्या ठिकाणी झाला. आनंद याचा वाटतो की जिथं आम्ही एक दगड ठेवून तेल घालून पूजा करून निघत होतो, तिथं जे काही सिद्धरामेश्वरांनी स्थापित केलं लिंग आहे, ती जागा, ते लिंग त्या ठिकाणी जागेवर आहे, आम्हाला पूजा करायला मिळतं. मला वाटतं हे जे जन्म मला सिद्धरामेश्वरांच्या भूमीत मिळालं, त्या कर्मामुळं माझं पुण्य फलित झालं असं मी समजतो. क्या बात आहे. आणखी एक जाता जाता 2019ला 19-20 हा कोरोनाचा काळ. यस, मी 8वी काठी उभा केली होती, नंदीकोल 8वी, आणि ते कोणाचं प्रतिनिधित्व करत होतं? नाही सांगायला हरकत नाही. कोरोनाचा काळ होता, या ठिकाणी पोलीस प्रशासनानं बंदीच घातली होती की कोणती मिरवणूक निघणार नाही, कोणती सार्वजनिक ठिकाणी पूजा करायची नाही, अशा पद्धतीची बंधनं त्या ठिकाणी होती. पण इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा ह्या नंदीकोल ध्वज त्या ठिकाणी निघालेत आणि पूजा अर्चा झाली आहे. पण हे पहिल्यांदाच असं या सोलापूर शहरात घडा लागलं की बाबा नंदीकोलची मिरवणूक नाही, नंदीकोलची पूजा नाही, हे मला भावलं नाही, म्हणून मनाला भावलं नाही. मग सिद्धरामेश्वरांचा मी भक्त आहे, काय वाटेल ते होऊ दे. आता त्यावेळेला पाकिस्तानमधून मला 68 लिंगाच्या वेळेला मला पाकिस्तानमधून फोन आले, जीव मारणे धमक्या, ते सिद्ध झालं. मला 6 वर्ष स्टेनगनधारी बंदूकधारी मला दिलं गेलं होतं. म्हणजे ते इथं मग आता त्यावेळेला मी डगमगलो नाही. मग आता काय या कोरोनाच्या काळात प्रशासनाला आणि कोणाला काय घाबरायचं आहे, मी भक्त आहे म्हणून मी नंदीकोल माझ्या घरामध्ये नवीन तयार केली, त्या नंदीकोलला बाहेर रस्त्यावर आणलं, पूजा केली. आणि मला सांगायलाच आनंद वाटतो की त्या वर्षी कोणत्याही नंदीकोलची सार्वजनिक पूजा झाली नाही. पण मी नाट लागू दिलं नाही, ब्रिटिश काळापासून चालत आलेली परंपरा मी खंडित ठेवली. मी सार्वजनिक ठिकाणी पूजा केली आणि सिद्धरामेश्वरांचा भक्ती प्रसाद मी मिळवला. धन्यवाद. त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. राजशेखर हिरे अब्बू नाराजी व्यक्त केली त्याने. ते आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी सिद्धरामेश्वर भक्त आहे, मी पूजा कधी करावी, कुठं करावी, कशी करावी हे मी ठरवणार. माझ्या पूजेला कोणी गालबोट आणता कामा नये, एवढं माझं त्यावेळेला विनंती होती आणि त्यांनी विनंती मान्य केली. बिचारे त्यांनी सुद्धा काही नंतर आडवेळ घेतलं नाही. माझ्या पूजेमध्ये सहभागी झाले, माझा प्रसाद त्या ठिकाणी घेतला, चहा पिले, गप्पा मारले आणि गेले. काही लोक असतात की काहीतरी विघ्न घालण्याचा प्रयत्न करत असतात. पण जेव्हा हे समज गैरसमज दूर झाल्यानंतर संपूर्ण शहरातल्या लोकांनी असं म्हणलं की बाबा जगदीश याने का गेला, पूजा मांडदा नंदीकोल पूजा आहे, तो एक जण तरी केला सिद्धरामेश्वरांचा भक्त, याचं समाधान आम्हाला मिळालं असं सर्वांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. याचा अर्थ मी जे केलं ते सिद्धरामेश्वरांच्या भक्तीला पोचलं असं मी मानतो. नाही, खरंच वाखण्याजोग आहे हे. आत्ताचं 1-2 मिनिटाचं जे काय आहे ते खरंच वाखण्याजोग आहे. आणखी एक प्रश्न की इतक्या मोठ्या प्रवासानंतर 35-40 वर्षाचा प्रवास आहे तुमचा, पण महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तुमच्यावर एक असा आरोप करण्यात आला की तुम्ही जातीचा दाखल्याचा गैरवापर केला, त्याच्यासाठी तुम्ही 6 वर्ष बॅन झालो. नाही, हे खरं आहे. हे ह्याच्यात सुद्धा एक राजकारण आहे. जे काही दाखला दिला त्या कमिटीनं दिला, मी काय स्वतःच्या घरात तयार केला नव्हता. माझं जे काही दाखला कमिटीनं दिला त्याच्यावर मी निवडणूक लढवलो, 5 वर्ष काम केलं. 5 वर्षामध्ये चांगली सेवा मी ह्याच्याशी जनतेशी प्रामाणिक राहिलो, तिथं कुठंच मी कमी पडू दिलं नाही. आणि 5 वर्ष मी निवडणूक होऊ दिलं नाही, हे सिद्धरामेश्वरांचा त्या ठिकाणी आशीर्वाद. हे पण या पण गोष्टीला मी मान्य करतो. आणखी एक प्रश्न, 1980ला विद्यार्थी परिषदेमधून प्रवेश करणारे जगदीश पाटील आज 2024 आहे. पक्षामधला जो काय अंतर आहे, भेद आहे, फरक आहे, ह्याच्याकडे कसं बघतात थोडक्यात? पक्ष हे माझी मायबाप आहे आणि शेवटी मुलगा थोडस त्रास दिल्यानंतर आई वडील रागवत असतात. हे जे काही माझे चढ उतार आहेत ते मी त्या आईबापांचा रागवणं समजतो आणि माझ्या ज्या चुका आहेत
त्या आईबापांच्या रागवण्यामुळे मला जे समजलं ते दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करतो माझ्या आयुष्यामध्ये. आणि पुढे हेच काम चांगलं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. फक्त त्या आई बापांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायमस्वरूपी राहावा एवढंच या ठिकाणी मी आशा करतो. आणि असंच पुढं चांगलं काम, जनतेची सेवा माझ्या हातून घडावं असं सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो. देशात आहे, राज्यात आहे, महानगरपालिकेत सत्ता आली, कसं वाटलं हो तेव्हा? खूप आनंद 4 कार्यकर्ते समोर बसून सभा घेणारे. नाही, खूप आनंद वाटला. आणि तो दिवस ज्या दिवशी पंतप्रधान मोदी या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतात, खूप आनंद वाटला. महाराष्ट्रात देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, खूप आनंद वाटला. म्हणजे हे कधीतरी आम्हाला बघायला मिळतंय. नितीन गडकरी साहेबांचं इतकं मोठं काम या देशामध्ये उभारतंय, आनंद वाटतो. म्हणजे जे काही आपण 40 वर्षापूर्वी खत पाणी घातलं ज्या झाडांना, ते झाड इतकं उंच 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 होत झालंय, वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे, आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की 2 वेळा खासदार झाले, 2-3 खासदार झाले. यस, आणि आता 3 आमदार आहेत. पहिल्यांदा पहिल्यांदा पूर्ण शहर भाजपमय आहे. आनंद आहे. कोण असं म्हणजे तीन नावामध्ये तुम्हाला आवडणारं कोण नाव आहे? 3 नावामध्ये देवेंद्र कोटे, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख. ह्या 3 नावामध्ये खरं म्हणजे की बाबा पक्षाच्या एकूण जडणघडणीला नाही, यामध्ये कसं आहे, तिन्ही माणसं माझ्या पक्षाचे आहेत, तिन्ही मला आवडणार. पण काम जर पाहिलं तर विजय देशमुख हा माझा जवळचा मित्र. आज जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही मैत्री केली आहे, सोबत घालवलंय जास्त दिवसन रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही फिरलो. त्यांच्या पेट्रोल पंपावर जाऊन गप्पा मारायचो आम्ही गावाच्या बाहेर. म्हणजे पहिल्या प्रायोरिटी तर मी विजय देशमुखला देणार. व सुभाष देशमुख आहेत, देवेंद्रजी आत्ता आलेत, हे सगळ्यांचं नेतृत्व मला मान्य आहे. आणि या नेतृत्वाखाली काम करायला मला कुठलीही अडचण वाटत नाही. जरी आज देवेंद्र कोटे आमदार वयाने जरी लहान असले तरी त्यांच्यावर झालेले संस्कार खूप मोठे आहेत, मी मानतो. कारण आज मी पाहतो कुठेही भेटलं तर पहिल्यांदा वाकून नमस्कार करणे, वयस्क लोक भेटले की वाकून नमस्कार, हे जो स्वभाव आहे ते स्वभाव त्यांना या निवडणुकीमध्ये अत्यंत उत्तुंग शिखरावर नेलं असं मी समजते. आणि तात्यांचा आशीर्वाद आणि तात्यांची शिकवण घेऊन त्यांनी पुढे निघालेत, असं ते पुढे जावत अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. 2 प्रश्नामध्ये एक वैशिष्ट्य काय, पहिल्या प्रश्नामध्ये मैत्री जपली, दुसऱ्या प्रश्नामध्ये बॅलन्स जपला. इतकं सगळं करत असताना म्हणजे खरंच मी म्हणालो ते सुरुवातच, ज्याच्या नावाच्याच कडनं चातुर्य आहे, आणि खरंच आहे बरं का, तो अनुभव आता प्रेक्षकही घेतील. पण आता मी असं विचारतो की इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर स्वतःची आवड निवड कधी जोपासली? आवड निवड जोपासण्यापेक्षा या ठिकाणी सांगायला हरकत नाही, वाचनाचा छंद मात्र मी कायमस्वरूपी जोपासलाय. म्हणजे संदर्भ ग्रंथ सगळे वाचले? हो, संदर्भीय ग्रंथ वाचले, सगळ्या नेत्यांचे सर्व चरित्र वाचले. मग कोणत्या पक्षाचे ते मला माहित नाही, पण सगळ्यांची चरित्र, इव्हन राजीव गांधींपासून सगळ्यांबरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांबरोबर सगळ्यांची चारित्र्य मी वाचली. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इतके साहित्य मी वाचलंय, मला लक्षात नाही मी किती वाचले असेल. म्हणजे ही इतकी उत्तुंग माणसं आहेत, त्यांची चरित्र वाचल्यानंतर त्यातल्या काही गोष्टी जे काही आपल्याला आपल्या भाषणांमध्ये त्याचा उपयोग करता येतो, अशी अनेक वाक्य मी माझ्या मेमरीमध्ये जतन करून ठेवली. जिथं गरज आहे तिथं मी ते वापरत असतो. त्यामुळं आता जे म्हणतात ना, जगदीश पाटील नेमकं बोलतो, तेवढंच बोलतो, लागूपुरता बोलतो, हे कशामध्ये शिकलं तर साहित्यामधून शिकले मी. काय शब्दसंग्रह वाढला, शब्दसंग्रह त्याच्यामुळे वाढला. आणि नेत्यांची विचारसरणी विचारधारा. कोण आवडले हो तुम्हाला जवळ अनुभवलेल्या नेत्यांमध्ये, आताच्या अगदी 3 आमदारांपासून ते जुन्यापर्यंत, असं जर का मी विचारलं कोण भावलं तुम्हाला? गोपीनाथ मुंडे. सगळ्यात. आणि महाजन तर कडक शिस्ती, जसं इकडं किशोर देशपांडे महाजन, इकडं लिंगराज वल्लाळ आणि गोपीनाथ मुंडे. आणि आताच्या तिघांमध्ये कोण भावतील? आता तिघही आता माझे खास आहेत. कारण कसं आहे, हे तर माझे मित्र आहेत, विजय देशमुख, सुभाष देशमुख तर वल्लाळ साहेबापासूनची, वल्लाळ साहेब आणि ते दोघं मित्र, त्यामुळं आमची ती मैत्री. आणि देवेंद्र आता पक्षात आले, पण
तात्यांबरोबर जे जे काही असेल आणि कैलासवासी महेश अण्णा यांच्या बरोबर सभागृहामध्ये एकत्ररित्या काम केलंय. मग महेश कोटे असतील, चेतन नरोटे, 2 जोडगोळी त्यावेळेला असायची. काही माझ्याकडनं ताकदीनं काही सभागृहात चालू झालं की लगेच चेतन पळत यायचा, महेश अण्णा पाठवायचे, अरे जास्त आणू नका असं. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी असतात मैत्रीच्या असतात. मैत्रीत काही सेटिंग ठिकाणी मध्ये खूप जपले भारी बसलेलो होतो तुम्ही नाही. कोट्यांच्या. नाही त्यात कसं झालं, तात्या कोटे माझ्या बरोबरची शर्यत हरली बरं का. मी त्यांच्याकडे जाऊन कॉफी पिऊन आलो, कॉफी लावली होती. कुठली शर्यत? ती शर्यत होती महेश कोटे मध्ये निवडून येणार नाहीत, हा. प्रणितीताईंच्या विरोधात निवडून येणार नाहीत असं मी त्यांना म्हणालो. तो एक लग्नामध्ये आम्ही गाठ पडलो होतो. मी म्हणलं तिथं मध्ये निवडून येऊ शकत नाही महेश अण्णा. हा. तर तात्या म्हणले मी वेळा निवडून आणल्याशिवाय राहत नाही. मग तिथं कॉफीची शर्यत लागली होती. मी म्हटलं तात्या मी तितका मोठा म्हणून तुमच्यावर पैशाने लावला, तुम्ही इतकं मोठं सम्राट, मी कुठं एक कार्यकर्ता म्हणलं. कॉफी लावून आणि हरल्यानंतर मी स्वतः फोन केला 8 दिवसांनी त्यांना, तात्या हरलात, कॉफी कधी प्यायला येऊ. आणि त्यांनी दिलखुलास हसले फोनवर मला, या म्हणले आत्ता. क्या बात. जाऊन मी कॉफी पिऊन आली. म्हणजे तो एक दिलखुलास माणूस होता. म्हणजे जशी ही उत्तुंग माणसं, पण विचारधारेची जरी वेगळी असली तरी उत्तुंग माणसं, जसं सुशील कुमारजी शिंदे असतील, ही तात्या कोटे असतील, हे प्रकाश एलगुलवार, ही जी माणसं आहेत ही उत्तुंग माणसं आहेत. म्हणजे ती विचारधारा आणि तो काळच वेगळा होता. पण आता परिस्थिती अशी आहे की भाजपा ही आयात नेतृत्वावर जास्त विसंबून आहे. थोडक्यात नाही हे असेल, योग्य आहे की नाही? नाही योग्य नाही आहे. कुठंतरी हे थांबलं पाहिजे. कारण शेवटी आपल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा, सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय न्याय मिळालाच पाहिजे. कारण तिने आयुष्यभर तिथे सतरंजा घातल्यात, आयुष्य घातलंय त्यासाठी. आपलं आयुष्यातले काही अनमोल वेळ बाजारात मिळत नाही, अनमोल वेळ त्यांनी पक्षासाठी दिलेत. पण त्यांच्यासाठी सुद्धा नक्की त्या ठिकाणी विचार नक्की त्या कार्यकर्त्यांना झाला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि थोडंसं याचं प्रमाण कमी झालं पाहिजे, या मताशी मी सांगतो. शेवटी आजच्या युवकाला काय संदेश द्याल? आजच्या युवकाला एवढा संदेश देतो, कुणी मेंबर म्हटलं की हुरळून जाऊ नका. कारण आजकाल मी पाहतोय की महानगरपालिकेच्या निवडणूक आता 6 महिन्यात होणार म्हणून एखादं क्लिप आली की लगेच मग बोर्ड, बॅनर, डिजिटल वाढदिवस साजरे केले जातात, 5, 25, 50 हजार खर्च केले जातात. हे सगळ्यांनी थांबवावं. कारण फक्त कुणी गल्लीतले 4 लोक मेंबर म्हणल्या तर मेंबर होत नाही. या नादाला न लागता आपण आपलं क्वालिफिकेशन, आपलं शिक्षण, आपल्या शिक्षण पद्धतीवर आधी लक्ष द्यावं. आपलं जे काही स्वतःचा स्वतंत्र धंदा असेल ते व्यवस्थित सांभाळून उरलेल्या फावल्या वेळेमध्ये मग अशा गोष्टींकडे लक्ष द्यावं. आणि खरोखरच नेतृत्व तयार होत असताना तिथं जर हजार लोकांची शक्ती आपल्या मागं असेल तरच तो मेंबरच्या या नादाला लागावं, नाहीतर अन्यथा याच्याकडे येऊ नये, असं माझा संदेश या ठिकाणी आहे. याचं कारण असं आहे, अनेक घरं, अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्त झालेले आम्ही डोळ्यांनी पाहिले. याच किशोर देशपांडे साहेबांनी जनता बँकेचं चेअरमन असताना अनेक अशी उद्ध्वस्त झालेल्या कार्यकर्त्यांना बोलावून लाख रुपये, 2-2 लाख रुपये त्या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उभं करण्याचं काम त्यांनी केलंय. वल्ल्या साहेबांनी सुद्धा तेच केलंय. असे 100 कार्यकर्ते आम्ही पाहिलोय. म्हणून ही चूक पुन्हा या समाजामध्ये होऊ नये. मग तो कुठल्या पक्षामध्ये असं नका, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असणे, त्यांनी हुरळून न जाता सत्य परिस्थितीवर आधारित हे खरोखरच आपल्याला यश इथं मिळेल का तरच त्यांनी पुढे जावं, नाहीतर आहे तिथं थांबून आपल्या सामाजिक कार्य कायम अबाधित ठेवून आपलं प्रपंच आधी नीट चालवावं, अशा पद्धतीचा या ठिकाणी संदेश. 30 वर्षाचा अनुभव सांगतोय आज युवकाला, पण या अनुभवाच्या पलीकडे आणखी खूप आहे. खूप म्हणजे खूप असे पैलू आहेत, असे प्रसंग आहेत की त्या काही प्रसंगामध्ये मी देखील म्हणजे त्यांचा साक्षीदार आहे. आणि ते प्रसंग आपण विचारू शकतो किंवा त्याबरोबर चर्चाही करू शकतो, उलगडाही करू शकतो. पण त्यांची मैत्री हे या मुलाखतीमधलं वैशिष्ट्य काय की त्यांच्या मैत्री या शब्दाला अनुसरून त्यांनी दिलेली उत्तरं आणि 3 आमदारावर केलेलं भाष्य हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि अशा अनेक पैलूवर अर्धवट चर्चा ठेवून जी काही चर्चा झाली ती चर्चा खरंच खूप छान झाली. दिलखुलास बोललात बरं. कसं आहे, धन्यवाद. आणि मी पण असं तुम्हाला जाणवू दिलं नाही की मी कुठेतरी तुम्हाला थांबवतोय. तर तुम्ही बोलत गेलात, खूप छान बोललात, सगळे पैलू तुम्ही उलगडून दाखवलात. आजच्या तरुणालाही सांगितलात की प्रापंच हा अगोदर आणि नंतर मग समाज आणि राजकारण.
इतक्या दिलखुलासपणे चर्चा केलात. यापुढेही आमच्या निमंत्रणाला वेळ द्या आणि पुन्हा पुन्हा आपण ह्या विषयावर पुन्हा भेटू. जाता जाता एक शेवटचा एक तुकडा, 2024ला किंवा 25ला महानगरपालिका निवडणुका जर का झाल्याच तर जगदीश पाटील दिसतील की अमित पाटील? हे पक्ष जे आदेश देईल ते. क्या बात आहे. पक्ष जे म्हणजे ह्याला म्हणतात विद्यार्थीच्या ते संघकुशीमध्ये मुशीत तयार झालेला कार्यकर्ता. ह्याला म्हणतात शब्दाचं सामर्थ्य. आणि ह्याच सामर्थ्याचा आधार घेत मी त्यांचा निरोप घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.